हर्षदा आणि सुजित तुमचं स्वागत आहे फिर शिवमच्या पॉडकास्टमध्ये म्हणजेच ऑन रोड कपल्स म्हणावं लागेल. एअरपोर्टला गेलं तर हे मी सगळ्यात जास्त शॉक झालं. म्हणजे तिथं ऑटोमॅटिक इमिग्रेशन ऑफिसर नसतो. कुणीच नसतं. का भारी आहे ना ते, म्हणजे खूप ते भारी. लगेच कळतं तुला की तू खूप डेव्हलप्ड कंट्रीमध्ये आला. एअरपोर्टमध्येच त्यांनी जंगलाचा फील दिलाय. दरवाजाच्या बाजूनी सगळे काच लावली आहे आणि तिथे धबधब्याचा फील दिलाय आणि त्यांनी प्रॉपर आवाज दिलाय. तुम्ही जवळ गेले की तुमच्या अंगावरती पाण्याचे शिंतोडे उडतात. तुम्ही सिंगापूरला गेला आणि युनिव्हर्सल स्टुडिओला नाही गेलं तर काय पाहिलं? तर ज्याला ऑनेस्टली राईड आवडतात ना त्याच्यासाठी बेस्ट जागा आहे. ढगात गेल्याचा एक्सपिरियन्स ते आर्टिफिशियली देतात. आईस्क्रीम म्युझियम जिथं आपण अच्छा, आईस्क्रीमचं म्युझियम आहे. एवढे शार्क्स म्हणजे आपण चालत असतो, आपण सपोज गुहेतून चाललोय, इकडे सगळे मासे आहेत. तुझ्या डोक्यावर पण मासे. एवढे शार्क बघतो ना की तुला असं वाटेल की बास आता. जुरासिक पार्क मधली छोटी राईड केली, त्याच्यात मी स्वर्ग बघून खाली आले. म्हणजे इतकी किंचाळत होती की खालची लोक माझ्याकडे बघून हसत होती. सिंगापूरमध्ये इंडियात डेड बॉडी न्यायचं काय काय प्रोसेस असते मी पर्यंत विचार करून ठेवलेला की सिंगापूर म्हणलं की फक्त स्काय स्केपर्स आणि बिल्डिंग आणि असंच दिसतं. 3 मॅनमेड बीच केले. सिंगापूर ही अशी कंट्री आहे की जिथे कधी पण पाऊस पडतो. तिकडे कंपल्सरी छत्री घेऊन जायला लागते, कंपल्सरी. सिंगापूरमध्ये तुम्हाला दिवसाला साधारणतः 12-13 किलोमीटर फिरावं लागतं चालत. का म्हणजे ऍक्च्युली पब्लिक ट्रान्सपोर्टचा काही इश्यू आहे का तिथं? तुमच्या छत्रीचं पाणी मेट्रोत गळलं नाही पाहिजे. आणि पण नाही पडलं पाहिजे. नाही. आपल्याकडे कसं दरवाजाच्या समोर थांबतात, तिथे तसं नाही थांबत. मेट्रोच्या दरवाजाच्या बाजूला अशी लाईन करून थांबतात, म्हणजे येणारी लोक सरळ चालत जातील. एक तर सगळीकडे चालू कॅमेरे, म्हणजे तुला ते कॉन्स्टंट प्रेशर असतं की तू काहीतरी चूक नाही ना करत आहे की. सिंगापूरला जाताना आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवायची की स्वतःची पाण्याची बाटली. पण दारू सगळीकडे मिळते. मेडिकलला पण दारू मिळते. सिंगापूरचं विजा रिजेक्ट व्हायची 2च मेन कारण आहेत. सो मी ऍक्च्युली झालं काय ना, तुमचा रील पाहिला होता इंस्टावरती ऑन रोड कपलवरती. सो तो रील एवढा आवडला मला, आम्ही तो हर्षला पाठवला. अच्छा, हर्ष मला म्हटलं अरे तो सुजित आहे. वाटला माझा मित्रच आहे. आणि मग त्याला म्हटलं यार सिंगापूरला ते आता गेलेलं दिसतं ते मला. मला आपलं पॉडकास्ट पाहिलं सिंगापूरचा. आणि मग तेच झालं. मग तुम्ही महाराष्ट्रात फिरता फिरता तुम्ही गाडी घेऊन सिंगापूरला कसं काय पोहोचले? आम्ही सिंगापूरला गेलो किंवा आमचं सिंगापूरचं हे जे ठरलं तर आम्ही वेगवेगळ्या कंट्री एक्सप्लोर करत होतो. तर माझा भाऊ राहतो सिंगापूरला, तर मी कुठेही गेलो तर त्याच्या रीलवरती कमेंट यायच्या ये माझ्याकडे. म्हणून आम्ही विचार केला की चला आपण त्यावेळी विचार करू, कारण की कुठल्याही ट्रिप, इंटरनॅशनल ट्रिप प्लॅन करताना थोडं सीझन पाहिलं पाहिजे. मग आत्ता आपण आमच्या मे मध्ये आमच्या अॅनिव्हर्सरीला ऍक्च्युली आम्हाला दोघांना जायचं होतं. ओके. तर मग मे मध्ये जाण्यासारखी कंट्री आहे का? कारण की असं नको व्हायला की आपण तिथं गेलोय आणि आपल्याला जे स्पॉट फिरायचे ते तर मे मध्ये नाही फिरू शकत, ते जून जुलैला आहे, असं होऊ शकतं. मग आम्ही तशा यांनी थोडा रिसर्च चालू केला आणि मग आम्हाला कळलं की सिंगापूर ही अशी कंट्री आहे की जिथे कधी पण पाऊस पडतो. म्हणजे तिथं तुम्ही 12 महिने पाऊस असतो, तुम्ही काय असं प्रेडिक्ट नाही करू शकत. त्यामुळे तुम्ही कधीही जाऊ शकता फिरायला, तुम्ही फिरू शकता. तिथे असं पाऊस पडतो म्हणजे 24 तास पाऊस असं नसतं. 1 तासभर पाऊस पडतो, त्याच्यानंतर पाऊस उघडतो, मग तुम्ही आरामात फिरू शकता. आधीच कळलं होतं की त्याची रिसर्च केली दुसरीकडून कुठून? आम्ही त्याचा रिसर्च केला, थोडं भावाशी बोललो की काय कसं. अॅनिव्हर्सरीला जाण्यासाठी आम्ही अशी लिस्ट काढलेली की मे महिन्यात कोणत्या कोणत्या कंट्रीजला जाऊ शकतो. त्याच्यामध्ये एक सिंगापूर पण होती. अनायसे आमचा भाऊ तिथे राहतो म्हणून मग आम्ही डिसाईड केलं की ठीक आहे, सपोर्टला पण कोणीतरी आहे, काही गोष्टी लागल्या तर. कारण की याच्या आधी आम्ही एकच इंटरनॅशनल ट्रिप केलेली, ते तर आमचा हनीमून होतं. त्यामुळे ते असे कन्सिडर नाही करत की आम्ही दोघं सगळं स्वतः केलेलं. पण सिंगापूरमध्ये कोणताही ट्रॅव्हल एजंट न धरता किंवा कोणत्या टूर कंपनी बरोबर नाही, स्वतः सगळं एक्सप्लोर करायचं. म्हणून आम्ही काही कंट्रीज काढलेल्या, त्यातनं मग आम्ही सिंगापूर ठरवलं. ऍक्च्युअली तुमची कन्सेप्ट खूप छान आहे, मला ती खूप आवडली होती की कपलने एकत्र ट्रॅव्हल करणं आणि त्याचे ब्लॉग्स टाकणं. ती आयडिया आली कुठून? म्हणजे असं कोण ऍक्च्युअली टाकत नाही, म्हणजे असे असतील भरपूर, पण मला पाहण्यात तर तुम्हीच आधी आले होते ऍक्च्युअली. आणि कंटेंट खूप छान बनवता. करेक्ट. सो ऍक्च्युली आम्हाला इंडिव्हिज्युअली जेव्हा आम्ही भेटलो तेव्हा त्याच्या आधीपासून ट्रॅव्हल आवडायचं. म्हणजे हा गड संवर्धनामध्ये काम करायचा आणि मी पण खूप लहानपणीपासून ट्रेकिंग आणि ट्रॅव्हलिंग करायचे. तर त्यामुळे जेव्हा आम्ही भेटलो तेव्हा आम्हाला कळलं की दोघांनाही आम्हाला खूप ट्रॅव्हल आवडतं. मग लग्नानंतर आम्ही आमचं पेज सुरू केलं की आता थोडंसं इंस्टाग्रामचं जे आहे ते सगळं आपण एकदा ट्राय करून बघूयात. म्हणून मग आम्ही आमच्या दोघांचे सेपरेट पेजेस असताना एक स्वतःचं दोघांचं मिळून एक पेज सुरू केलं ऑन रोड कपलचं. आणि मग त्याच्यावरती आम्ही आमच्या कपल ट्रॅव्हलच्या, मग ते ट्रेकिंग असू दे, ट्रॅव्हल बाकीच्या कंट्रीज मधलं किंवा दुसरे जे स्टेट्स असतील असं,
आणि ह्याला खूप राईड आवडतं म्हणून ह्याच्यामुळे थोडं थोडं आता मला मागे बसून पॅसेंजर प्रिन्सेस सारखं थोडंसं राईड आवडायला लागलं. हा. मग आम्ही त्याचे व्लॉग्स आणि हम्म. सगळे स्टोरीज त्याच्यावरती टाकायला लागलो असं. इंटरनॅशनल रायडिंग नाही केली का? नाही, अजून नाही करू. सिंगापूरला ऍक्च्युली रायडिंग झाली असती. हा, पण मग आमचं दिवस कमी हम्म. होते. मग ते आमच्याकडे हे चॅलेंज होते की 7 दिवसात किंवा 8 दिवसात आपल्याला हा. पूर्ण सिंगापूर फिरायचंय. हम्म. आणि मग हे कळलं होतं की सीझन हम्म. नाही लागत. मग आता तुम्हाला जर सिंगापूरला जायचं असेल तर तुम्ही कधीही जाऊ शकता. हा. फक्त तुम्ही नोव्हेंबर डिसेंबर टाळावं, कारण की युजली या काळात सगळीकडेच एक सुट्ट्या गर्दी. असतात, क्रिसमसमुळे गर्दी असते आणि एक्सपेन्सिव्ह खूप असतं. आणि तो ओके. तिथला पीक पावसाळ्याचा पण सीझन season आहे. आहे. म्हणजे तिथे डिसेंबरमध्ये. हा, म्हणजे तिथे कसं तिथे 12 महिने पाऊस पडतो. पण असं नाही आपल्यासारखं की दिवसभर पाऊसच पडलाय. हा. अर्धा तास 1 तास पाऊस पडतो मग उघडतं. युजली खूप सकाळी किंवा खूप रात्री खूप जास्त पाऊस पडतो. दिवसभर मोकळं आकाश मिळतं की तुला फिरता वगैरे येतं. मला ते पाऊस जर पडतोय तर हा, तर जेव्हा तयारी फिरायला आपण कसं? करतो हा. आधी हम्म. कपडे पॅकिंग पासून ती तयारी करावी लागेल ना. करेक्ट करेक्ट. त्याच्यामुळे तुम्ही रेनकोट घेऊन गेले होते. हो हो, हा. तिकडे कंपल्सरी छत्री घेऊन जायला लागते, कंपल्सरी. इथूनच घेऊन जायची. हा, हो, हो. तिथं सगळ्यात जास्त विकलं जाणारं प्रॉडक्ट कदाचित छत्री असेल, कारण खूप ठिकाणी आपल्याला दिसतात छत्र्या हा. विकणारे लोक. हो हो. आणि मग तुम्ही कपडे पण घेताना हम्म. असेच घ्यायला तुमच्या सोबत घेतले पाहिजेत की तिथं वातावरण खूप ह्युमिड असतं. हा. म्हणजे सिंगापूर नेहमीच ह्युमिड आहे. तर तुम्ही थोडेसे म्हणजे तुम्ही जीन्स वगैरे टाळा, तुम्ही शॉर्ट्स सुती कपडे कपडे घाला, सुती basically, कपडे घाला हा. की ज्याच्यामुळे तुम्हाला फार गरम नाही होणार आहे. हा. म्हणजे तुम्ही तिथं फिरताना सगळीकडे एसी जरी असलं तरी तुम्ही ज्यावेळेस बाहेर फिरता हम्म. त्यावेळेस ऊन असतं आणि खूप गरम होतं. त्यामुळे मग आम्हाला ते एक हे होतं की कपडे प्लॅन करताना आपल्याला असे कपडे घेतले हा. पाहिजे जे सुती आहेत, जे तुम्हाला फार गरम नाही होणार. किंवा मग मी जास्त प्रेफर केलं होतं की मी फुल पॅन्ट्स कमी घालेल, मी शॉर्ट्सकडे जास्त प्रेफर केलं होतं की किंवा टी शर्टला जास्त प्राधान्य दिलं की कम्फर्टेबल राहतं, फिरता येतं. आणि हम्म. सिंगापूरचं काय आहे, सिंगापूरमध्ये तुम्हाला दिवसाला साधारणतः 12-13 किलोमीटर फिरावं लागतं हा. चालत. कारण की चालत का म्हणजे ऍक्च्युली पब्लिक ट्रान्सपोर्टचा काही इश्यू आहे का तिथं? नाही, तिथलं उलट पब्लिक ट्रान्सपोर्ट भन्नाट आहे. म्हणजे हा. असं म्हटलं जातं की जगातलं सर्वात बेस्ट पब्लिक ट्रान्सपोर्ट सिंगापूरचं आहे. हो. त्यामुळे तुम्ही MRT, बस, मोनोरेल सगळं त्यांचं खूप भारी आहे. पण तुमच्या MRT स्टेशन पासून तुमचं तुम्ही ज्या फिरायला ज्या जागेवर चालले ती जागा थोडी तरी लांब असते. हम्म. आणि मग तुम्ही तिकडे टॅक्सी खूप महाग आहे. म्हणजे लोक सांगतात की तुम्ही तिकडची टॅक्सी अवॉइड करा. आणि आम्ही दोघं 8 दिवस एवढी महाग फिरलो. आहे? हा, त्या कंट्रीलाच मोस्ट एक्सपेन्सिव्ह कंट्री म्हणतात. खूप महाग आहे. म्हणजे फूड पण बऱ्यापैकी महाग आहे पण टॅक्सी खूपच महाग आहे. त्यामुळे युजली लोक पहिलं तुला जर काही ऍडवाइस देत असतील ना तर म्हणतील की बाबा टॅक्सीच्या नादाला तुम्हाला पण कधी लागू कळलं? नको. तुम्हाला ज्यावेळेस त्यांनी जास्त पैसे केले त्यावेळेस कळलं? नाही, आम्ही टॅक्सीनी फिरलोच नाही. केलीच आम्ही नाही. 8 हा. दिवसात एकदाही टॅक्सी नाही. जेव्हा फिरलो फक्त मेट्रोनी फिरलो. हम्म. आणि हार्डली एकदा किंवा दोनदा, म्हणजे एअरपोर्ट पासून इथपर्यंत घरी जाईपर्यंत, घरून एअरपोर्ट पर्यंत. आणि फक्त एका ठिकाणी जाताना बस. नाहीतर त्यांचं मेट्रोची कनेक्टिव्हिटी एवढी भारी आहे ना, हम्म. गरजच लागत नाही की टॅक्सीनी वगैरे फिरायची. खूप आणि भारी आहे. त्यांच्याकडे अजून एक भारी गोष्ट काय सिंगापूरची, की तुम्ही ज्यावेळेस सिंगापूरला जाल ना तर तिथं तुम्हाला एक कार्ड घ्यावं लागतं. ओके. तर 2 कार्ड मिळतात. एक तर सिंगापूर एक्सप्रेस पास, हम्म. ट्रॅव्हल एक्सप्रेस पास आणि एक इझी लिंक कार्ड. हा. तर आम्ही सजेस्ट करू की तुम्ही गेलात तर तुम्ही इझी लिंक कार्ड घ्या, कारण की एक्सप्रेस पास थोडासा महाग पडतो. ते फरक काय असतो तो दोघांमध्ये? स्पेसिफिकली ट्रॅव्हलर लोकांसाठी असतो ना, तर त्याचे रेट्स थोडेसे जास्त आणि तुम्ही असतात. $100 हा. मिनिमम टाकावे लागतात. इझी कोणतं लिंक कार्ड येईल तरी $100 टाकायचे? नाही, एकच कार्ड येते. पण त्याच्या कार्डची ब्युटी काय आहे, इझी लिंक कार्ड असेल किंवा हे, तुम्ही सगळीकडे एकच कार्ड वापरू शकता. म्हणजे मेट्रो, हा. बस, टॅक्सी असेल तर किंवा 7-11 सारखे शॉप्स, सगळीकडे तुम्हाला ते ऑल कार्ड कंट्री कशाने पण कुठं कुठेही shopping शॉप केली, करता ते travel कार्ड केलं. तुम्ही हा, टॅप हा. केलं काम होऊन जातं. आणि दुसरी गोष्ट काय आहे, ते तुम्ही कुठल्याही मेट्रो स्टेशनला तिथं वेंडिंग मशीन्स ठेवल्यात, तिथं जाऊन तुम्ही त्याला रिचार्ज करू शकता आणि तुम्ही वापरू शकता. मिनिमम बॅलन्स $2 आहे. हा. मग तुम्ही काही नाही, तिथं कार्ड ठेवायचं. तुमच्याकडे जर कॅश असेल तर तुम्ही त्या डॉलर्स किंवा तुम्ही UPI पण तिथं चालतं, पण तुमच्या सिम UPI कार्डवरती तिकडे फार accessible आहे. हां, UPI चालतं काही ठिकाणी, बऱ्याच ठिकाणी ॲक्सेप्ट करतात, काही नाही ठिकाणी. म्हणजे तुमच्याकडे जर मास्टर कार्ड किंवा व्हिसा कार्ड असेल ना, तुम्ही ते पण वापरू शकता. फक्त एवढंच आहे की तुम्हाला फॉरेक्स मार्कअपचं बघावं लागतं. हा. म्हणजे 4% पर्यंत काही काही ठिकाणी लागतो. पण हम्म. आम्ही काय केलं होतं, आमच्याकडे एक इझी लिंक कार्ड होतं आणि एक कार्ड होतं की ज्याला 0 फॉरेक्स हा. मार्क. म्हणजे असे काही काही कार्ड आहेत, निओ ग्लोबल सारखे किंवा स्कॅपिया हा, स्कॅपियाचं एक आहे. सारखे वगैरे, किंवा काही काही बँक्स पण आता आय गेस ते सिटी बँकनी सुरू हो. केले 0 फॉरेक्स कार्ड. मग ते कार्ड घेऊन गेलं की त्याला काही इंटरनॅशनल चार्जेस Charges लागत नाही नाहीत. मग मग ते कॅश पण तुम्ही काय घेऊन गेलते का हां, जाताना? आम्ही जाताना म्हणजे आम्ही तर नेहमी हे की तुम्ही इंटरनॅशनली चालला असेल तर तुम्ही साधारणतः 3-4 हजार हा. तिकडची करन्सी घेऊन जा. तिकडे कोणती करन्सी आहे ती? तर तिकडे सिंगापोरियन डॉलर आहे. आणि साधारणतः ती- आम्ही गेलो तेव्हा ₹62 म्हणजे
त्यांचा $1 त्यावेळेस भारताचे ₹62 असा रेट चालू होता. ती इथे भेटली इंडियामध्ये. हा, इंडियामध्ये तुम्हाला भेटते. फक्त म्हणजे आम्ही हे सजेस्ट करू की एअरपोर्टला तुम्ही कन्वर्ट नका करू, हा. कारण एअरपोर्टला खूप महाग आहे आणि तिकडे पण नाही. तुम्ही हम्म. जाताना इथूनच करून जा. तर इथे पुण्यामध्ये आहेत काही, आता आम्ही ते लक्ष्मीवाल्याकडून केलेलं जो लॉ कॉलेज रोडवरती आहे, हा. तर त्याला तुम्हाला तुमचा विजा दाखवावा लागतो हम्म. आणि तुमचं तिकीट्स दाखवले की तुम्हाला मिळतं. आता सिंगापूरला जायचं तर विजा एक फार हा, विजा खूप इम्पॉर्टंट आहे. इम्पॉर्टंट गोष्ट आहे. तिथं तुम्हाला अगोदरच ई विजा काढावा लागतो आणि जो तुमचा जो काही ट्रॅव्हल डेट आहे त्याच्या मिनिमम 30 दिवस तुम्ही अगोदर काढू शकता. अप्लाय कधी करा 30 दिवस आधी 30 apply दिवस करून अगोदर द्यायचं. तुम्हाला येऊन जातो 7 ते सात 10 ते कसं आहे ना, आता दिवसात. मोस्टली जसं युरोपचं वगैरे होतं हां. की विजा लवकर अप्रूव्ह होत नाही नाही, आणि तिथे ते होतं. ऑफिसर खूप त्रास देतात. सिंगापूरचा विजा रिजेक्ट व्हायची 2च मेन कारण आहेत. हम्म. एक तर तुमचा फोटो त्यांच्या नियमाप्रमाणे व्हाईट वा. बॅकग्राऊंड, दिलेली साईज काहीतरी. म्हणजे तेवढ्या ह्याच्यात ते खूप स्ट्रिक्ट आहेत. हा. त्यांची काहीतरी एक पर्टिक्युलर साईज आहे, ती हम्म. साईज आणि तुझी बॅकग्राऊंड व्हाईट पाहिजे आणि कंपल्सरी. कान वगैरे दिसायला हवेत. म्हणजे असे केस वगैरे त्यांनी कान झाकलेले दोन्ही असतात कान ते स्पष्ट रिजेक्ट दिसतात. करतात सरळ. हा, अच्छा, मग थोडे जरी केस आले असेल हो तर हो, रिजेक्ट. नाही प्रॉपर असं म्हणजे मुलगी असेल तर प्रॉपर केस वगैरे पोनीटेल मध्ये बांधून कान नीट दिसले पाहिजे असं केलं की मग होऊन जातो. आणि हा. मिनिमम बॅलन्स ठेवा, म्हणजे पर पर्सन 70 ते 80 हजार रुपये अकाउंट बॅलन्स. Account ला अकाउंट मध्ये पाहिजे हा तुमचं. बॅलन्स पाहिजे. आणि जर नसेल तर- एखाद्याचं तर मग ते reject रिजेक्ट होतो. होतो reject विजा. होतो. आणि हम्म. दुसरी गोष्ट की तुमचं बँक स्टेटमेंट पण स्ट्रॉंग Strong पाहिजे. पाहिजे. हम्म. म्हणजे ती एक गोष्ट आहे, ते फार ठरवले. आणि सिंगापूरच्या विजाचा प्रॉब्लेम काय आहे, असे डिटेल्ड कुठे इन्फॉर्मेशन नाही मिळत हम्म. तुम्हाला आणि तुम्ही नाही करू शकत. 2 ऑप्शन आहेत, एक तर तुमच्या ओळखीचं लोकल सिंगापूरमध्ये कोण एजंट असेल तर त्याला, हा. किंवा आपल्याकडे जे रजिस्टर्ड एजंट आहेत त्यांच्याकडून. हम्म. तर मग माझा एक मित्र आहे, त्याची एजन्सी आहे, मग आम्ही त्यांच्या थ्रू केलं. तर काय नाही, आमचा 7 दिवसात येऊन गेला आणि हम्म. आम्हाला टोटल सगळे घरी यायचे 6,400 वगैरे चार्जेस पडले मग दोघांच्या त्याला ह्याला. आधी आयटनरी पण दाखवायला लागते का? कारण कसं आहे ना, भरपूर कंट्रीज मध्ये जाण्याआधी विजाला आपली आयटनरी द्यावी लागते. नाही, इथे आयटनरी नाही द्यावी लागत तुम्हाला. तुमचं एअर तिकीट आणि हम्म. तुमचं हॉटेलचे स्टे bookings, द्यावे हा. लागतात, ओके. बुकिंगचे प्रूफ्स द्यावे तो लागतात. प्लॅन आधीच करावा लागेल हो, आपल्याला ते जायच्या अगोदरच हो. करावं लागतं. आणि प्रॉब्लेम तोच होतो, म्हणजे तुम्हाला तिकीट बुक करताना हा. ही काळजी घ्यायला पाहिजे की तुमचे कॅन्सलेबल तिकीट्स आहेत. ओके. इन केस तुमचा विजा आता विजाच नाही आला तर हा. मग ते पैसे सगळे, आणि कंपल्सरी रिटर्न तिकीट दाखवायला लागतात. म्हणजे हम्म. कुठली पण हम्म. कंट्री कन्सिडर काय करते की ठीक आहे तुम्ही आमच्या कंट्रीमध्ये फिरायला येताय छान, पण तुम्ही इथे राहिलं राहू नाही नका. पाहिजे. इंडिया म्हणजे असं इथे राहिलं नाही पाहिजे, इंडियात तुम्ही तुमचं परत आलं हम्म. पाहिजे. म्हणून मग रिटर्नचं तिकीट कंपल्सरी लागतं. आणि मग ते तिकीट असेल कोणतं तर- डेमो काढतं की डायरेक्ट? नाही नाही, आम्ही तर काढायचं. काढताना आम्ही फुल काढलेले, फक्त आमचे Cancelable cancel- काढायचे. म्हणजे इंडिगोची ती एक पॉलिसी आहे. आता तुम्हाला जर सिंगापूरला जायचं असेल तर तुम्हाला चीप आणि व्यवस्थित फ्लाईट इंडिगो देतं. ओके. म्हणजे जेवढा आम्ही रिसर्च केला त्याच्यातून इंडिगोची फ्लाईट आहे जी हम्म. तुम्हाला चीप पडते आणि डिरेक्ट 5.5 तासाची फ्लाईट, तुमचे मधले लेओव्हर कमी आहेत, तर इंडिगो देतं. पण हा. जर तुमच्याकडे असेल, म्हणजे आमच्या दोघांचा प्लॅन होता की बजेट ट्रॅव्हल करायचं. हम्म. हा. की म्हणजे असं नाही. अगदी बॅकपॅकिंग पण नाही, पण असं पण- खूप स्प्लर्ज पण नव्हतं नव्हतं. करायचं आम्हाला. इंडिगोच्या अफोर्डेबल प्राइसेस म्हणजे मिळतात. पर पर्सन 25 पासून वगैरे सुरू होतात. हो. मग तुझं लेओव्हर किती ड्युरेशन आहे त्याच्यानुसार त्या जातात. मग तुम्ही पण कोणती फ्लाईट घेतली जाता? आम्ही Indigoच Indigoच घेतली. घेतली. जाताना येताना टोटल दोन्ही. किती तासाचा होता तो? 5.5 तासाची जर्नी होती कुठे मुंबईवरून. हा, हम्म, मुंबई टू मुंबईवरून. म्हणजे पुण्यातून पण फ्लाईट्स होत्या, हम्म. पण पुण्यातून साधारणतः 12 ते 14 हजार रुपये पर पर्सन वाढत होते. हो. मग आम्ही विचार केला की मुंबईला जाणं कॅबने 3,500 जायचे 3,500 आणि परवडते. मुंबईला प्रवासापेक्षा पुण्याचा प्रॉब्लेम काय होतो, पुण्यावरून कुठली पण ह्या इंटरनॅशनल फ्लाईट्स असल्या ना तर हम्म. त्या डिरेक्ट नसतात. हा. मग तुला लेओव्हर खूप द्यायला लागतो. ओके. आणि जेव्हा आता असं आम्ही दोघं पण कॉर्पोरेट जॉब हम्म. करतो, त्यामुळे आम्ही खूप अशा लिमिटेड Days आमच्याकडे फार की 8 दिवसाचा ट्रॅव्हल हा. टाइम आहे. मग त्यातले जर तू 16 आणि 17 तास फक्त जाण्यात घालवले, येताना पुन्हा सेम, म्हणजे तू ऑलमोस्ट 1.5 दिवस प्रवासात घालवला, तर मग तुझं ते दिवस कमी कमी होतात होतात. ना. म्हणून आम्ही ट्राय करतो हा. की डिरेक्ट फ्लाईट घ्यायची, पण मग ती मुंबईवरून घेतो आम्ही. म्हणजे आपण- तिकीट किती पडलं? आम्हाला 26-27 हजाराला हा, फ्लाईट per पडली होती. person. वन वे की जाऊन येऊन? नाही, रिटर्न return. पर Return पर्सन per person रिटर्न 26,000. 27,000 पडली. अरे सिंगापूर तेवढं महाग आहे ना. हा, पण तिकीट त्यांचे तसे, पण सिंगापूर एअरलाईनचं तिकीट महाग आहे, महाग आहे. पण ते खूप म्हणजे 5.5 तासात ते तुला फुल मील देतात. हा. त्यांच्या ह्याच्यातून मील येतं पूर्ण, प्लस ते तुला ब्लँकेट वगैरे देतात झोपण्यासाठी. वेलकम ड्रिंक Welcome drink वगैरे. आणि त्यांची flight खूप भारी आहे. Luxurious. म्हणजे एकदा तरी एक्सपिरियन्स करावी सिंगापूर एअरलाईनची फ्लाईट, खूप हा. भारी आहे. आणि आम्ही सजेस्ट करू की जाताना ज्यावेळेस तुम्ही बुक करताना हम्म. तर ओव्हरनाईट फ्लाईट बुक करा, कारण की काय आहे, सिंगापूर आपल्यापेक्षा 2.5 तासांनी पुढे आहे. हा. तर मग तुम्ही ओव्हरनाईट फ्लाईट बुक केली तर तुम्ही सकाळी सकाळी तिथे पोहोचता. हम्म. तर तो पूर्ण दिवस तुम्हाला म्हणजे थोडासा फिरता आधी येतं. आराम करता येतो आणि मग हम्म. फिरता येतं. म्हणजे दिवस वाया नाही जात बरोबर. ट्रॅव्हल मध्ये. हम्म. म्हणजे तुम्ही तिकडे संध्याकाळी पोहोचले तर तुमचा तो एक दिवस गेलेला असतो. हम्म. कारण संध्याकाळी
आता आपल्याला असं वाटतं की आपण इथून निघालोय, हा. पण तिथे तुम्ही 2.5 तास अजून पुढे असता. पुढे हा त्यामुळे तुम्ही फ्लाईट घेताना हा विचार करा की Yes. तुम्ही रात्रीची थोडीशी लेट नाईट घेतली तर हम्म. तुम्ही सकाळी तिथे पोहोचता. आणि एअरपोर्टच चांगीचं एवढं भारी आहे फिरायला तुम्हाला. म्हणजे कसं वाटलं एअरपोर्टला गेल्यावरती आम्ही असं? एअरपोर्टला गेलं तर एकतर तिथे मी सगळ्यात जास्त शॉक झालो. म्हणजे मला असं आहे की तुमच्या विजाला इमिग्रेशनचा स्टॅम्प पडला ना, तर हा. मला ते माझ्यासाठी ती फार कलेक्शनची गोष्ट आहे की मला स्टॅम्प. पण सिंगापूरला तसं होत नाही. हा. तिथं ऑटोमॅटिक इमिग्रेशन आहे. म्हणजे तुम्ही तुमचा Operation पासपोर्ट नसतो? स्कॅन करायचा, कुणीच नसतं. पासपोर्ट स्कॅन फक्त करायचा, डोळ्यावरती तुमचे scan रेटिना कर- स्कॅन होतं, हो. तुम्हाला Stamp नाही भेटत? स्टॅम्प नाही भेटत, काय नाही. मी फार डिसअपॉइंट झालतो. पण तिथे तुम्हाला उतरल्याच कळतं की कंट्रीची वाईब काय. खूप हो. भारी आहे. इतकं कार्पेट मस्त आहे ना, म्हणजे मी त्या कार्पेटच्या प्रेमात पडलो गेलो. मला फार आवडलं एअरपोर्ट. आणि त्यावेळेस तुम्ही थोडं चालत गेले की तुम्ही ज्वेल ऑफ चांगीला पोहोचता, जो ते आपल्याला पाण्याचा पडणारा तो जो fountain, धबधबा एक हा, फाउंटेन हा. आहे ते. तर मी ते पाहिलं, इतकं म्हणणं की इतकं भारी आहे ना भारी. ते, म्हणजे खूप असं भारी आहे. लगेच कळतं तुला की तू हम्म. खूप डेव्हलप्ड कंट्री मध्ये आलाय. म्हणजे Vibe. एअरपोर्ट एवढा एवढं difference आहे? भारी, हो, खूप भारी, खूप. खूप भारी. खूप म्हणजे भारी. तिथून आम्ही हलतच नव्हतो, एवढं छान होतं ते. मला फार आवडलेलं. आणि तिथे फिरण्यासाठी बटरफ्लाय गार्डन आहे, नंतर तो एक ब्रिज केलाय ज्याच्यावरून तुम्हाला त्या Jewel गार्डन of मग तुम्ही Changi खूप ऐकलं की गार्डन सिटीज त्याला म्हणतात ते. हो, हो, काय हो. एवढं कारण काय? खूप जे- गार्डन्स आहेत त्याच्यामुळं की हो हो एवढं त्यांनी garden बनवलंय? आतमध्ये खूप भारी मेंटेन ठेवलंय. म्हणजे हम्म. त्यांनी काय केलंय, आपण येताना टर्मिनल 2 ला येते आय गेस. आपण ज्यावेळेस येतो तर आपण जाण्यासाठी एखाद्या भिंतीचं मध्ये जाणार तर असं चौकोनी एक दरवाजा असतो. हा. त्यांनी त्या दरवाजाच्या बाजूनी सगळे काच लावली आहे हा. हो. आणि तिथे धबधब्याचा फील दिलाय. आणि Okay. त्यांनी प्रॉपर आवाज दिलाय. तुम्ही जवळ गेले की तुमच्या अंगावरती पाण्याचे शिंतोडे हा. इतकं भारी की आपल्याला असं वाटतं की आपण खरं म्हणजे रिअल तू असं धबधबा त्याच्या प्रत्येक खाली ठिकाणी. थांबलास. त्या एका ठिकाणी त्यांनी तिथं जाताना केलंय. हा. हा. त्याच्यानंतर थोडं आतमध्ये गेल्यानंतर एअरपोर्ट मध्येच त्यांनी जंगलाचा फील दिलाय. पाणी आहे, त्यात मासे आहेत, बेडकं पक्षी. आहेत, Airport वरती. पक्षी आहेत, हो, आणि हो, त्याचे हो. आवाज पण आहेत आणि खरे खरे, म्हणजे त्या आवाजाने ते खरे बेडकं पण ओरडत असतात. त्यांची इच्छा काय की एअरपोर्ट मध्येच फिरून घ्या आणि हा, चला. हा. फिरून हो. पण त्यांचं खूप भारी काय माहितीये का गोष्ट, आपल्या एअरपोर्टला कसं आहे की आपण एकदा आत गेलो ना हा. की आत जातो. म्हणजे मुंबईला त्या डिपार्चरच्या गेटला गेला की संपलं, बाहेर नाही येत. हम्म. तिथं तसं नाही. तुम्ही चेक इन करू शकता. चेक इन मध्ये लगेज मधनं काय द्यायचं, जर तुमच्या सोबत कोण असेल ना, हा. तुम्ही त्याला परत काढून देऊ शकता. अरे वा. त्यांचं हम्म. खूप भारी सिस्टीम आहे. म्हणजे तुला सोडायला येणारा हम्म. माणूस भरपूर आतपर्यंत येऊ येऊ शकतो. शकतो. आपल्या इथे कसं Restrictions. एअरपोर्टच्या बाहेरच मेन हम्म. गेटलाच बाय बाय टाटा. तिकडे तसं नाही. तू आतमध्ये पर्यंत येऊ शकतो. तुझ्या बॅगचं समज वजन केलं आणि ती ओव्हरवेट असेल हा. तर तू तुझ्या वस्तू काढून फेकून नाही देऊ शकत. तू तुझ्या बरोबर जर सोडायला आलाय हम्म. त्याला देऊन देऊ ती शकतो. परत घरी जाऊ शकते. एवढं भारी म्हणजे एवढं? माणसं हा. हो हो जायला- एअरपोर्ट खूप भारी आहे त्यांचं. म्हणजे मी आता जर समजा मला ऑस्ट्रेलियाला जायचं आहे हा. तर मी मुद्दामून लेअरवाली फ्लाईट घेईल की मला ते चांगीचं एअरपोर्ट म्हणजे भेटेल. खूप खूप लोक भारी असं आहे. करतात माहितीये का की लेवर सिंगापूरला घेतात की ते एअरपोर्ट फिरून फिरून होईल. होतं. एवढं छान भारी airport. एअरपोर्ट आहे. खूप म्हणजे भारी. तू स्पॉटच एवढा मोठा आहे. हो. मस्त आहे. आणि 12-12 तास लोक त्या एअरपोर्ट मध्ये घालवू शकतात तरी अख्खा एअरपोर्ट बघून बघून होत येत. नाही. एवढ्या गोष्टी आहेत तिथे ते करायला. बटरफ्लाय गार्डन वगैरे खूप भारी गोष्टी आहेत. हो. एअरपोर्टलाच येते पण. एअरपोर्टलाच. हो, हा. हो, हो. पण म्हणजे आम्ही सजेस्ट करू की आम्ही जातानाच गेलेच पाहिलं. पण तुम्ही म्हणजे जर प्लॅन करणार आहे तू, तर तू येतानाच प्लॅन करू शकतो. म्हणजे कसं, हॉटेलला तुला सकाळी 10-11 वाजताचा चेकआउट असतो. संध्याकाळची फ्लाईट घ्यायची 7-8 हा. वाजताची. 10-11 यायचं डिरेक्टली एअरपोर्टला, बॅग चेक इन हम्म. करून सोडून द्यायचा. सो लगेज नसतं, लगेज Yes. फ्री फिरता येतं आणि मग पूर्ण एअरपोर्ट आरामात फिरू शकतो. ही मस्त आयडिया. ही आयडिया अशी काय, म्हणजे आम्ही जाताना सिंगापोर फिरलो. एअरलाईनने हम्म. आलं की ते चेक इन खूप लवकर 7-8 तास 8 लवकर तास करून लगेच. देतात. अरे वा. त्यामुळे बॅग तू एकदा चेक इन केलं की हम्म. इंडिगोला तसं नाहीये. इंडिगोला 3 तास आधीच असतं. हम्म. पण त्यांच्या इथे फर्स्ट फ्लोअरला लॉकर Lockers सिस्टीम आहेत. पण आहे. 1800 रुपयात 2 बॅग्स वगैरे ठेवता 24 येतात. तास ठेवू 24 शकतो. तास. हो. हा. मग ते ठेवलं की की तू फिरू आरामात शकतो. फिरू मस्त आहे. शकतो. हा, हे आयडिया त्यांच्याकडे छान वर्क खूप होत. खूप म्हणजे एकदम भारी. थॉटफुल गोष्टी केल्या त्यांनी विचार करून प्रत्येक गोष्ट केली. आपण एअरपोर्टच्या बाहेर जाऊ. हा. एअरपोर्टच्या बाहेर पाऊल ठेवलं तर वातावरण कसं वाटलं तुला? इंडियासारखं वाटलं की काय वेगळं हा, वाटलं? तसंच तिथे? पण ह्युमिड होत. म्हणजे मुंबईला गेल्याचं फील आहे बेसिकली. फक्त क्लीन, नीट आणि एकदम प्लॅन. टॅक्सीवाले नाही clean आहे? आणि एकदम क्लीन. म्हणजे ते बघूनच आपल्याला म्हणजे एकतर एवढे मोठे रस्ते बघूनच मला असं झालं की एवढे रस्ते असतात. एवढे मोठे रस्ते. म्हणजे इतके दिवस माझ्यासाठी होते की हा. पिंपरी चिंचवड काय प्लॅन रस्ते, काहीच नाही ते रस्ते. असले मोठे मोठे रस्ते आहेत तिथे. फक्त एवढंच आहे की त्यांच्या एअरपोर्टला आपल्याला वायफाय मिळतं. त्यामुळे हा. गेले गेले सिम कार्ड एअरपोर्टवरून नाही घ्यायचं. म्हणजे खूप ज्यावेळेस आपण दुसऱ्या कंट्रीत जातो तर आपण काय करतो, सिम कार्ड पहिलं एअरपोर्टवरून घेतो. तर हे घ्यायचं नाही, कारण की तिथं खूप महाग मिळतं. हा. म्हणजे मी विचारलं होतं तिथं सिम कार्डला, तर मला $60 मध्ये 50 GB 1 महिन्यासाठी मिळत होतं. $60 हा, सिंगापुरियन डॉलर. $3,000 तरी हा ऑलमोस्ट. हा. पण मी ज्यावेळेस $12 सिम कार्ड घेतलं, 100 GB
आणि 1 महिन्याची व्हॅलिडिटी होती. बाहेर गेल्यावरती हा, बाहेर 7-11 मधून मी 7-11 घेतलं. ला 7-11 एअरपोर्ट एवढं भारी, ते वायफाय पण एकदम पॉवरफुल आणि असणार. वायफाय हा एकदम सुपर वायफाय होतं. आम्ही तिथं, कारण आम्हाला दादा आला होता, त्यामुळे आम्ही हा. त्याला फोन येते काहीच प्रॉब्लेम नाही आला. आणि म्हणूनच सोबत त्या कंट्रीची कॅश ठेवली की एअरपोर्टवरनं तुला समजा कॅब बुक करायची आहे किंवा ट्रेन कुठली तर- वगैरे किंवा कसं जायचं हे तुझं सॉर्टेड असेल तर तुला त्या टॅक्सीवाल्याला द्यायला तुझ्याकडे कॅश पण असते. त्यामुळे एअरपोर्टवरून सिम कार्ड घ्यायची गरज नाही लागत. आणि हा. त्यांचं एअरपोर्ट पण इतकं सॉर्टेड आहे की असं बाहेर टॅक्सी वगैरे नाही, त्यांच्याकडे बसच्या शटल आहेत. त्या एअरपोर्टच्या टर्मिनलला तुला जिथे जायचं तिथली बस येते. तू तुझं सगळं सामान घेऊन त्या बसमध्ये बसायचं, ती तुला स्टॉपला सोडते. एअरपोर्टला बस येते पीएमटी सारखी. शटल बस आहेत त्यांच्या. बस आतमध्ये कशी असते पीएमटी सारखीच, हा. काचा वगैरे हालतात अशा काय? नाही एवढं नाही, पण पाणी आत येत नाही पावसाचं. नाही, पाऊस आपण पण अनुभवतो ना बसमध्ये. हा, नाही, नाही, पण आपल्या- तिथं आपल्या बस ज्या सगळी आता clean. इलेक्ट्रिक बस कशा आहेत हा. एकदम सगळ्या बंद, BRT ज्या बस आहेत हा, ना, electric. सेम तशाच बस आहेत. हम्म. त्याच ह्याच्यात फक्त त्यांच्या बसची अजून मला आवडलेली गोष्ट काय, आपण चढलो की आपल्याला हा. टॅप करावं लागतं कार्डने. कंडक्टर नाहीये कंडक्टर नाही, कार्ड कोण ते जे देतं? इझी लिंक कार्ड जे अरे आहे ते ना, एअरपोर्टलाच घ्यायचं मग? तेच. हा, एअरपोर्टला बाहेर एअरपोर्टला पण मिळतं किंवा बाहेर तिथं त्याची प्राइस तेवढीच Okay. आहे. इझी लिंक कार्ड हम्म. घ्यायचं. त्या कार्डचं कसं आहे की तुम्हाला $10 रिचार्ज करायचं, तुम्हाला कार्ड देतात. ते त्यात रिचार्ज minimum करायचं कसं, म्हणजे ऑनलाईन करायचा की पैसे ऑनलाईन देऊन करू शकतो करायचं? किंवा कॅश वेंडिंग मशीन आहेत, आपण कॅश ठेवली की ते कॅश घेतं हम्म. आणि मग ते तेवढं रिचार्ज किंवा करतं. तिथे काउंटर पण असतात. म्हणजे आता समज तू हा. आपल्या इथे स्टेशनला गेलात हम्म. की तिकीट काउंटर कसं असतं, हा. आतमध्ये एक माणूस असतो, तू त्याला एवढे पैसे देतो, तो तुला तिकीट देतो. तर तशी तसं पण माणसं पण पण असतात. असतं. तू त्यांना समज $10 नोट दिली हम्म. तर ते तुझं रिचार्ज पण करून म्हणजे- देतात. त्या इझी लिंक हो. मध्ये बेसिकली रिचार्ज करून देतात हा. ते. हम्म. असं. म्हणजे मेट्रोचं जसं रिचार्ज कार्ड असतं तसंच, पण ते हा. सगळीकडे चालतं. तर हम्म. त्यांचं कसं आहे, आपण गाडीत बसताना टॅप करायचं. हा. तर मला वाटलं की मला ह्याच स्टॉपला उतरायचं. टॅप केलं की जेवढं मी ट्रॅव्हल केलं तेवढेच डिडक्ट होतात पैसे. म्हणजे आपल्याकडे कसं आहे की मी समजा आता नांदेड सिटीत बसलो आणि हा. मला स्वारगेटला उतरायचं, पण मी राजारामला उतरतो, माझं तिकीट स्वारगेटचं बरोबर. घेतलेलं आहे. स्वारगेटचंच जातं. तसं हा. नसतं. तुम्ही जेवढं कट केलं तेवढं डिडक्ट होत. टॅप करायचं उतरताना, चढताना टॅप करायचं, उतरताना टॅप करायचं. आणि तुम्ही टॅप केल्याशिवाय उतरू नाही शकत. अरे वा. डोर ओपन नाही होत म्हणजे हा. basically. एकदम सिम्पल. हा, एकदम सिंपल, कोणी करू शकतं. हम्म. आणि त्यांच्याकडे कशी गोष्ट, हे जे आम्हाला दादाने सांगितलं की सिंगापूर एवढं सिक्युअर्ड देश आहे हा. की तुम्ही घरातून बाहेर पडला हम्म. की तुम्ही परत घरामध्ये जाईपर्यंत कुठे ना कुठे कॅमेराच्या ह्याच्यात असता. हम्म. कंटिन्यू कॅमेरा तुम्ही बघत असतो कंटिन्यू तुम्हाला. तुम्हाला कॅमेरा बघत असतो. म्हणजे तिथे रोड क्रॉस करताना पण, एक तर सिंगापूरला म्हणतातच सिटी ऑफ फाईन्स, हा. तिथे फारच ते नुसते फाईन का आपण लावतात. एवढं का? आता ते त्यांचं कारण कदाचित फाईन त्यांच्या आपल्याकडे पण आहेत ना. हा, पण नाही, पण त्यांच्याकडे ते डिसिप्लिन साठी तेवढे प्रत्येकच फॉलो गोष्टीला करतात. म्हणजे म्हणजे तुला ते हा. कॉन्स्टंट प्रेशर असतं की तू काहीतरी चूक नाही ना करत आहे, की तुला चुकून एक तर सगळीकडे हम्म. चालू कॅमेरे आहेत. हा. त्यामुळे तू कुठे ना काही जरी माती खाल्ली तरी ते दिसणार आहे दिसणारच. आणि तुला फाईन पडणार. अशा हे- कोणत्या म्हणजे गोष्टी जे आपण म्हणजे- माती घाललं की फाईन पडतोच. झेब्रा क्रॉसिंग सोडून जर, म्हणजे तिथं त्यांनी रोड क्रॉस करताना बटन हा. दिले, ते बटन प्रेस केलं की तिथलं सिग्नल काही सेकंदात रेड होतो आणि तुम्ही रस्ता क्रॉस Okay. करू शकता. हम्म. तर तुम्ही झेब्रा क्रॉसिंगला जे दिलेलं आहे त्याच्यावरनं जर नाही क्रॉस केला तर तुम्हाला फाईन लागतं. म्हणजे अरे? ते बटनच झेब्रा क्रॉसिंगच्या इथे बटन दिलेलं आहे. दाबल्यावरती क्रॉस करायचंच. नाही, हो, बटन हो, दाबलं हो. हम्म. की मग गाड्या थांबतात, मगच क्रॉस करायचं. म्हणजे म्हणजे तो आपण कसं काहीतरी- रस्त्याच्या बाजूने हा. इकडून जातो हा. तसं नाही अलाउड तिकडे. जे काय दिलेलं डेडिकेटेड तो झेब्रा क्रॉसिंगचा रूट आहे तिथूनच तुम्ही क्रॉस करायचं. आणि जर नाही केलं तर मग फाईन लागतो. किती? तो आता आम्ही बघितलं ना, आम्ही ट्राय नाही केला त्या फाईन. तुम्हाला पडला होता का? नाही, आम्ही गेलोच नव्हतो तिथं. आम्ही फार आम्ही नियम पाळले. पॅरानॉइड होतो माहितीये का, आम्ही प्रत्येक गोष्ट टू द टी फॉलो करत होतो. म्हणजे असं कोण होतं जिथे- पुढे एखादा माणूस थांबलाय, हा तो बटन दाबतोय ना, हा ठीक हो, आहे, हो. तो जा पुढे. नाही नाही, तसं आम्ही म्हणजे तिथं गेलं की आपल्याला कळतं की गाड्या थांबल्यात, हम्म. आपण जायचं. तेवढ्या वेळ तिथं सिग्नल वरती लाईट ब्लिंक होत हम्म. असते, आवाज हम्म. येतो. म्हणजे एकतर मला सिंगापूरचं आवडलेली गोष्ट म्हणजे फार ऍक्सेसिबल सिटी आहे. हम्म. हम्म. म्हणजे जे स्पेशली एबल्ड लोक आहेत ना, हा. त्यांच्यासाठी व्हीलचेअर सगळीकडे ऍक्सेसिबल आहे. सगळीकडे व्हीलचेअर जाते. कुठे गेलं तरी. हा, ऍक्सेसिबल फार कंट्री आहे. म्हणजे तू किंवा- फुटपाथ वरती जरी हम्म. चालतोय ना, तरी एका सर्टेन पॉइंटला तुला स्लोप दिलेला असतो की तू फुटपाथ वरून गेला. आता समजा हा जसं म्हणला तसं की झेब्रा क्रॉसिंगच्या तिथे बटन आहे, मग तिथे स्टेप पण आहे आणि स्लोप पण आहे की व्हीलचेअर वाल्या लोकांना हे करता जाऊ येतं. शकतो. मग फक्त हम्म. बटन प्रेस करायचं, 10 सेकंद थांबतात, हा. आहेत त्या गाड्या जातात. मग तो सिग्नल एकदा रेड झाला की आहे त्या गाड्या सगळ्या तिथे थांबतात. ऑनेस्टली लोकं horn नाही वाजवत? नाही, स्वतः तिथे थांबतात लोक. तुम्ही क्रॉस करायचं आणि त्याच्यानंतर आणि इट इज अप टू यू. म्हणजे आता तू समज तू चालतोयस, तू गेला, गाड्या चालतायत, हा. तू बटन प्रेस करायचं फक्त आणि मग लोक थांबतात आणि मग तू क्रॉस करायचं. म्हणजे तुला पण सिग्नल साठी थांबायची गरज नाही नाही. की आता 1 मिनिटाचा हा. सिग्नल आहे मग मी वॉक करणार किंवा क्रॉस आपण करणार असं नाही. कारण ते
चालणाऱ्याला प्राधान्य देणारी कंट्री. सो वेळ म्हणजे नाही वाटलं की अरे त्यांच्याकडे बटन दाबले थांबले, कोण हॉर्नच वाजवत नाहीये. हो ना. किंवा हॉर्न तरी वाजवा. जरी सिग्नल लागलेला आणि कोणीच नाहीये रस्त्यावरती तरी लोक तरी लोकं सिग्नल नाही थांबतात. थांबतात. पण एवढे सगळं सिटीज आणि देश दोन्ही पण त्याला आपण म्हणतोय बेसिकली, पण एवढं ट्रॅफिक होत नाही का? नाही, त्यांचे रस्तेच एवढे सुटसुटीत आणि एवढे मोठे आहेत, म्हणजे कुठंच युटर्न घ्यायची गरजच लागत नाही. त्यांनी अगोदरच हा. तुला वेगळा रोड दिला की तू तिथूनच दुसऱ्या रोडला जातो. चौकात तू येतच नाही ना, म्हणजे चौकातून असं जायचंच नाही, अगोदरच एका बाजूनी तू वेगळा जातो. हो. सो ते खूप हम्म. भारी केलंय. पण म्हणजे तिथं आमचा अनुभव होता की तुम्हाला 10-12 किलोमीटर चालायचं ना, तुमचे शूज चांगले पाहिजेत. फॅन्सी शूज पेक्षा बरोबर. तुम्ही तुमचे कम्फर्टवाले शूज घालून जा. वॉकिंग वाले हा हा म्हणजे कारण की हिल्स खूप- वगैरे किंवा हम्म. नाही असं म्हणजे सगळ्यात चालतच इम्पॉर्टंट आहे नाही. मग जाताना शूज पण तेच नेले पाहिजेत. हो हो, कारण 12-13 किलो म्हणजे तुम्हाला फिरायचं तर तुम्हाला दिवसाला 12-13 किलोमीटर चालावंच लागतं. मिनिमम compulsory. आणि Minimum. मिनिमम हा, म्हणजे जर तुमच्याकडे मिनिमम budget- 12 किलोमीटर एका हो. दिवसात. एका हो, दिवसात हो. म्हणजे जर तुम्हाला प्रॉपर आम्ही होतं की आमच्याकडे 8 दिवस येतं, त्या 8 दिवसाचा पुरेपूर वापर करून घ्यायचा आणि सगळं करायचं. ह्या प्लॅनिंगने आम्ही गेलो होतो, त्यामुळं आम्ही तरी चालायचो. पण तुम्हाला ते होतं म्हणजे हा. आम्हाला कुठेच आम्ही असं एक ओढत नेलंय आज हम्म. दिवसभर नाही इच्छा नाही आणि जायचं असं कधीच नाही झालं. आता तुम्ही झेब्रा क्रॉसिंग केली, झेब्रा क्रॉसिंग केल्यावरती पुढे गेले कुठे नक्की स्टार्टिंगला? आता ना मेट्रो स्टेशनला हम्म. सो बेसिकली त्यांच्याकडे खूप असे अनसेड रूल्स आहेत जे आम्हाला हा. ताई दादांनी ऑलरेडी सांगून ठेवलेले. सो फॉर एक्झाम्पल आपल्याकडे एस्कलेटर हम्म. असतं. सो आपण कसं आहे मॉलमध्ये एस्कलेटरवरती चढलो की आयदर चालत सुटतो हा. नाहीतर एकाच जागी असे थांबतो निवांत. मक्कासारखे. हा निवांत की यार आपलं आपलं हे चाललंय आपण आयुष करूया. तिकडे तसं नसतं. जर तुला उशीर होत असेल आणि हम्म. तुला चालायचं असेल एस्कलेटरवर तर तू राईट साईडनी चालायचं. तुला थांबायचं असेल तर हा. तू कंपल्सरी लेफ्ट साईडलाच थांबायचं. तू जर राईट साईडला थांबला तर लोक मागून बडबड करतात की अच्छा. तू लेफ्टला थांब म्हणून. हा एक अनसेड डायरेक्शन रूल चेंज आहे. झाले तरी हो हो, हा, हा. अनसेड रूल आहे की तुला थांबायचं एस्कलेटरवर तर तू लेफ्टलाच थांबायचं. तुला जर चालायचंय तर तू राईट साईडलाच जायचं. मग तू लेफ्टला जाऊन लोकांना नाही म्हणू शकत एक्सक्यूज मी मला जायचंय असं नाही. तर ते गप थांबणार, हो. लेफ्टला थांबला ज्याला थांबायचंय आणि ज्याला राईटला जायचंय तो राईट त्यांनी नाही. राईटला. हो, ते अनसेड रूल आहे. तिथे पण फाईन पडतो. नाही फाईन फाईन नाही नाहीये, पडत पण तो ते असं- त्यांच्याकडे शिस्त आहे ती. हम्म, त्यांच्या थोडक्या शिव्या पडतात. हा. आणि आपल्याला कळतही नाही हा. त्यांची लँग्वेज कोणती? तिथे खूप सारी भारतीय आणि चायनीज लोक आहेत. हा. हम्म. खूप म्हणजे चायनीज लोक खूप दिसले आम्हाला हम्म. भारतीयांपेक्षा, आणि साऊथ इंडियन भारतातले पण हम्म. स्पेशली साऊथ इंडियन लोक खूप आहेत, पण चायनीज लोक भरपूर आहेत तिथं, म्हणजे चायनीज खूप आहेत. खूप आहेत. आणि आमची म्हणजे माझी भाची जी शाळेत जाते ना, हा. तिला पण इंग्लिश नंतर कंपल्सरी चायनीज सेकंड शिकायला. लँग्वेज सिंगापूरची लँग्वेज चायनीज. हो हो. हा, मग तिकडे बऱ्यापैकी लोक आहेत हा. खूप चायनाची. ठीक आहे, आता आपण गेलो एक्सलेटरवरून वरती, हा. हम्म. तर वरती गेला तुम्ही पोहोचले कुठं परत? मी MRT स्टेशनला मेट्रो पोहोचलो. चालले होते तुम्ही, हा. तर मेट्रोचे काय स्पेसिफिक रूल आहे का परत? हा, एवढे मेट्रोचे तर फाईन्स खूप आहेत rule म्हणलं आहे. तिथे पण काहीतरी फाईन असेलच. मेट्रोच्या बाहेर पण तिथं त्यांच्याकडे कसं आहे, आपल्याकडे कसं दरवाजाच्या समोर थांबतात, हा. तिथे तसं नाही थांबत. मेट्रोच्या दरवाजाच्या बाजूला अशी लाईन करून थांबतात, म्हणजे येणारी लोक सरळ चालत जातील. बाजूला कुठे थांबायचं? म्हणजे असे तिरके- दरवाजाच्या बाजूला तिरके तिरकं थांबतात lines असं. आहेत. हा. अच्छा, म्हणजे डोअर आहे, डोअर हा. पासून अँगल घ्यायचा 45 डिग्री, हो, हो, हा, हो. आणि जर मध्ये आला तर हा मध्ये जर उतरणारी अनसील्ड आहे ते, लोकं. मनसे यायचं असं येतच कोण येत नसतील. हा, ते तिथं सांगावंच लागत नाही, आणि आपल्याला पण ते कळतं तिथं गेले की अरे आपल्याला इथं लाईनीत थांबायचं. त्यामुळं ते असं कोण सांगत नाही, अनसेड आहे. पण सगळे लोक तसे लाईन मध्ये थांबतात. मग येणारे पहिले सगळे बाहेर जातात, मग आतली लोक आतमध्ये जातात. म्हणजे अशी तिथे आम्हाला असं कुठंच झालं नाही की आपल्याला ओढताने किंवा हा. धक्काबुक्की काही नाही. उशीर होतोय, असं भारी वाटलं दरवाजा असेल ना? बंद हा, होईल. एकदम हे आपल्याला पण बरं कसं वाटतं. रिलॅक्स चाललोय आतमध्ये, हा. रिलॅक्स बाहेर येतोय. chill. गर्दी नाही काय नाही. आणि आतमध्ये गेल्यावरती हा. पण आहे ना, पिन ड्रॉप सायलेन्स असतो. म्हणजे आम्ही दोघं एकमेकांची कुसबुस करत बोलायचं. अच्छा, म्हणजे त्यांना बोलायला आवडत नाही की कोण आता बोलतच ते नाही? माहित नाही कोण बोलत नाही, जो तो आपापल्या मोबाईल मध्ये. फोनमध्ये काही लोक headphones पुस्तक घालून. वाचत असतात, हम्म. काही लोक मोबाईल. पण तिकडे एक मेट्रोतला सगळ्यात वाढीव रूल आहे की तिथे तुम्ही ना पाणी पिऊ शकता ना खाऊ शकता त्यांच्या का मेट्रो. त्याला मेट्रोत फाईन. पाणी नाही प्यायचं? हा, नाही, मेट्रोत पाणी नाही पिऊ शकत, खाऊ नाही आणि शकत. फाईन किती त्याला? त्याचं तिथे त्याच्यासाठी $200 काहीतरी फाईन आहे. पाणी पिलं तर $200 फाईन. हा, आणि तुम्हाला म्हणजे तुम्ही कुठलेही ज्वलनशील पदार्थ मेट्रोतून नाही नेऊ शकत. त्याला लायटर नाही, परफ्यूम नाही, नाही. काही परफ्यूम पण नाही. नाही, 5,000 अच्छा, ते किती? $500 नाही, $5,000 फाईन आहे त्याला. परफ्यूम आलं तर $500. हा,
$5,000 $5,000 ज्वलनशील काही नेलं आणि सगळं सापडलं. अंडरग्राउंड आहे रे अरे ते, त्यामुळे ते बापरे. सेफ्टीची खूप सेफ्टीसाठी फार प्रिकॉशन हे खूप जास्त. पाणी नाही प्यायचं म्हणजे एखादी इमर्जन्सी असेल यार, मला पाणी प्यायचं आता असेल, ते मग इमर्जन्सीला कदाचित अलाउ Allow करत करत असतील, असतील. ते काय म्हणजे हम्म. असं काय घडलं नाही आमच्या सोबत इन्सिडेंट. हा. पण तिथं लिहिलेलं आहे की तुम्ही काही खाऊ नाही शकत, हम्म. तुम्ही पाणी पिऊ नाही शकत त्याच्यात. बोर्ड लावलेला आहे बोर्ड प्रत्येक लावलेला. मेट्रोमध्ये. गेलं की पहिलं वाचायचं. हो. हा 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 सिंगापूर असंच आहे, गेलं की पहिलं रूल बघायचं, इथे एवढं फाईन आहे, हे करायचं नाही. आणि दुसरी गोष्ट काय आहे, आता मी म्हटलं तसं खूप पाऊस पडतो तर छत्री, हम्म. तर ओली छत्री तुम्हाला नेण्याच्या अगोदर तिथं त्यांनी एक म्हणजे बिन ठेवली आहे, हा. त्याच्यात तुम्ही छत्री टाकायची, जी प्लास्टिक मध्ये लॉक हम्म. होते आणि घेऊन जायची, कारण तुमच्या छत्रीचं पाणी मेट्रोत गळलं नाही पाहिजे. पाणी पण नाही पडलं पाहिजे. नाही. आता आमच्या छत्रीतलं ते पाणी पडत होतं, तर आम्हाला एकाने सांगितलं की तुमचं पाणी पडते ते पडून नका देऊ, नाही तर तुम्हाला फाईन लागेल. या असं शूज मी माझ्या शूज वरती असं हे करून ठेवलेलं की ते पाणी शूज वरती पडू दे. आता बाहेर कोणी सांगितलं नाही का आधी? बाहेर नव्हतं माहिती, पण ते एकाने हा. आम्हाला सांगितलं की असं त्याला कळलं असेल की हे मग त्याचा फाईन पण सिंगापूरचे कॅमेऱ्यामधून. नाहीत. हा, सगळीकडे कॅमेरे आहेत, त्यामुळे ते लगेच फाईन पडतात. अरे, मग त्याने आम्हाला सांगितलं, मग आम्ही ते एक फॉलो केलं की नाही. तिथे मेट्रोच्या स्टेशनच्या बाहेरच, म्हणजे आता प्रत्येक स्टेशन आहे ना त्यांचं हम्म. कसं आहे, प्रत्येक स्टेशन म्हणजे फक्त स्टेशन नाहीये, मॉल्स आहेत मोठे मोठे. हा. प्रत्येक मेट्रो स्टेशन मोठं मोठं मॉल आहे. मग त्या प्रत्येक मॉलच्या बाहेरच असे प्लास्टिक बॅगचे डिस्पेन्सर, की तुझी छत्री त्यात टाकायची, तू बाहेर काढली की तिला आपोआप प्लास्टिकची बॅग लागून येते. म्हणजे ओलं काही एवढं मॉलच्या automatic? आतमध्ये, हो हो, मॉलच्या आतमध्ये सगळीकडे घेऊन तसं नाही आहे. जायचं ओलं काहीच नाही. कुठे गेल तरी पहिले छत्री त्याच्यात घालायची, हो. त्यानंतर ते कव्हर करणार आणि मग तुम्ही बाहेर पुढे तुझे फिरायचं. शूज क्लीन करायला पण तिथे मशीन आहे. शूज पण चालत नाही. ओले ओले शूजनी शूज नाही जाऊ न्यायचे. नये म्हणून, म्हणजे हो. त्याला फाईन नाहीये, म्हणजे आहे का नाही माहित नाही, पण ते असतं तुम्हाला ना? एक असू शकतो, पण ते तुम्ही तुमचं शूज क्लीन करून जावा, म्हणजे हा. तुम्हाला हे होणार नाही. त्यासाठी असं कसली यांनी मशीन? त्यांनी केलंय. तिथं त्यांनी ठेवलं की ज्याच्यात तुम्ही तुमचे म्हणजे हा, पाय ठेवायचे. बेसिकली पाय पाय ठेवायचे ठेवले ते आपोआप थोडेसे क्लीन clean होतं होतं. फक्त, भारी आहे. आणि मग हा. जायचं. हो. हा. फ्री ऑफ कॉस्ट. हा, मग free of त्यामुळे cost. ते केवढं क्लीन आहे अरे. खूप तिथले clean रस्ते metro. पण दिवसातनं 2 वेळा आम्हाला गाड्या हा. दिसायच्या, जे रस्त्यावरती पाणी पाणी मारायचे आणि मारते, धुवायचे. धुवायचे. अरे वा. म्हणजे मी असं पहिल्यांदा बघितलं की रस्त्यावरती पाणी, आपल्या इथे बघितलंय ते त्या झाडांवर गाड्या मारतात त्या वरती अशा- हवेमध्ये. हा. खूप भारी खूप भारी, ते खूप त्यांनी plan स्वच्छ, केलं. त्यामुळे खूप स्वच्छ त्याचा राहतात टिपका actually. चालत नाही पाण्याचा, तर कचऱ्याचा एक हे पेपर जरी टाकला त्याची फाईन, त्याचा किती फाईन आता? त्याचे पण $500 फाईन आहे की तुम्ही जर कुठं लिटरिंग केलं, मग आणि त्याचे- त्यांनी लिहिलेलं आहे प्रत्येक ठिकाणी लिहिलंय डू नॉट हम्म. लिटर. डस्टबिन वगैरे असतील हा, ना? हो, डस्टबिन हो, प्रॉपर आहे. सगळीकडे. तुम्हाला उत्तरला बाहेर आलं हा. स्टेशनवरती की डस्टबिन आहेत, ओला सुका ओला सुका सगळं. वेगळं. प्लस त्यांची कनेक्टिव्हिटी इतकी छान आहे हम्म. की तुम्हाला मेट्रोवरून बस पकडायची असेल हा, तर तुम्हाला बाहेर आले कीच बस स्टॉप आहे लगेच. लगेच. आता आपण ज्यावेळेस सेंटोसाला जातो, युनिव्हर्सल स्टुडिओकडे जातो, तिथं मोनोरेल आहे, हम्म. तर तुम्ही मेट्रोतून उतरता मोनोरेल स्टेशनला जाता. म्हणजे हो. कनेक्टिव्हिटी त्यांनी खूप भारी ठेवली. हम्म. आणि अजून एक गोष्ट काय आहे सिंगापूरची, की जिथं आपल्याकडची तंबाखू तर बिलकुल चालतच नाही, त्यामुळे तंबाखू खाणारे तिकडे आले. पण च्विंगम पण चालत नाही. हम्म. च्विंगम बॅन आहे कंट्री. चिंगम मॅन च्विंगमही चालत नाही. तो नेला तरी फाईन. हा, त्याला पण बॅन आहे. पण दारू सगळीकडे मिळते बरं का. हा, म्हणजे किराणा मेडिकलमध्ये मालाच्या पण दुकानात पण दारू मिळणार तुला. मेडिकलला तसं, पण दारू देत. पण तिकडे त्यांच्याकडे फार फॉलो होतं की हम्म. एज प्रूफ असल्याशिवाय दारू देत नाहीत, किंवा संध्याकाळी 10 नंतर तुम्हाला त्याच दुकानात बाकी सगळं मिळेल, हा. दारू नाही दारू मिळणार. नाही आधी मिळणार. कार्ड दाखवायचं. हा, अगोदर मी आहे, आयडेंटिटी प्रूफ 18 plus दाखवायचं. आहे मी. हो. हा. घ्यायला कोण जातच नसेल, मग ती काय दरवेळेस दाखवायचं नाही. नाही, त्यांच्याकडे म्हणजे ते आता काय झालंय अनसेड, म्हणजे ते rule- लोकांना अंगवळणी पडलेले हा. रूल आहेत, हम्म. त्यामुळे ते फार इझी होऊन जातं त्यांच्यासाठी. म्हणजे हम्म. आपल्याला इथं बसून वाटतं की अरे यार हे सगळे रूल आहे, पण आम्हाला तिथं गेल्यावर असं काय वाटलं नाही की आपल्याला काही कोण असं छडीने एका रांगेत चाललेलं होतं, असं नाही. ते आपल्या अंगावर ऑटोमॅटिकली फॉलो करतात. होऊन जातं. म्हणजे आपण कसं दगडूशेठच्या समोरून जाताना आपोआप हात जोडले जोडतो. जातात, हा. तसं त्यांच्याकडे की तिथे गेलं की ह्या गोष्टी त्यांच्या इतक्या अंगवळणी पडलेल्या आहेत की ते आपोआप होऊन जातात. असं कोणी सांगायचं किंवा त्याचं प्रेशर नाहीये की अरे हे हम्म. आपल्याला एवढं करायला लागते. ते आता आहे तर ते करायचंच आहे एवढे असं. स्ट्रिक्ट रूल आहेत किंवा एवढे हम्म. क्लीन ठेवतात. मग हम्म. मेट्रोचं तिकीट पण खूप महाग असेल. नाही, एवढं एवढं असं नाही नाहीये. वाटलं हा. आम्हाला. फारच म्हणजे नॉमिनल आहे. आपल्या मेट्रो सारखेच तिकीट्स आहेत. हम्म. आता 15-20 ते एवढं फक्त एवढंच आहे की त्यांच्या डॉलर्स मध्ये असल्यामुळे हा. ते आपल्याला 60 पटीचं महाग हे म्हणून वाटतं. महाग हा. वाटतं. हम्म. पण तिथं फिरताना मेट्रोनी आम्ही तरी हे फिरलो, कारण म्हणजे जर तिथं $8 मेट्रोचं तिकीट आहे ना, तिथं $60-65 टॅक्सीला लागतात. टॅक्सी. हो. त्यामुळे आम्ही तर कुठंच नाही फिरलो. आम्ही बस म्हणजे म्हणजे मेट्रो जर बस आणि तुम्ही मोनो. चालू हम्म. शकताय ना, तर वी वुड सजेस्ट की मेट्रो किंवा बस. हा, आता तू आई वडिलांना घेऊन हम्म. गेला तर ते खूप चालू नाही शकत, म्हणजे हा, त्यांना right. नाहीये पॉसिबल दिवसात 12-12, 13-13 हम्म. हजार पावलं चालणं किंवा हम्म. तेवढे किलोमीटर चालणं.
मग त्यावेळी तू टॅक्सी प्रिफर करू शकतो हम्म. किंवा मग तुम्ही एकसाथ 4 लोक गेला तर ते टॅक्सीचं ते आपण नाही का कॉन्ट्री Divide करू करतो, शकतो. हा डिवाइड तर करतो, तर ते परवडतं. पण 2च लोकांमध्ये आणि आम्ही कपल म्हणल्यावर ते आम्ही असं स्प्लिट नाही करत ना, तुझा तू खर्च माझा मी खर्च, दोघांचाही खर्च आयदर मी किंवा आयदर हा असंच करतो. त्यामुळे मग टॅक्सी हम्म. नाही परवडत. मग मेट्रो बेस्ट ऑप्शन आहे आणि फार मिनिमल चार्जेस आहेत आणि कनेक्टिव्हिटी इतकी भारी आहे, गरज पण नाही लागत टॅक्सीची ऑनेस्टली. टॅक्सी एवढी महाग आहे काय? टेस्लाची वगैरे टॅक्सी आहे मर्सिडीज? नाही आपलं नॉर्मल टॅक्सीज आहेत. नॉर्मल टॅक्सी. एक तिकडं गाड्या भन्नाट म्हणजे मला तिकडे कोणती आवडली गाडी? भन्नाट गाड्या होत्या पण मला आवडण्यापेक्षा मला विशेष एका गाडीचं वाटलं. मी तिकडे हा. टोयोटाची हॅरियर पाहिले. 1 टोयोटाची किलोमीटर आहे. परत 1 किलोमीटर चालवलंय चालवलं ना. मी तिला की म्हणजे माझ्यासाठी टाटाची हॅरियर हे हा. गणित होतं. मी तिथं गेलो, मला हॅरियर दिसली, लोगो टोयोटाचा दिसतोय, मग मला हा. असं वाटलं की नाही का आपल्याकडे सुझुकीच्या गाडीला मर्सिडीजचा हम्म. लोगो लावतात अँबिशियस लोक, असं काय आहे का? पण तिथं गेलो तर ती टोयोटाचीच गाडी होती. म्हणजे गाड्या भारी आहेत. पण तिकडे गाड्यांचा रूल काय म्हणजे आम्ही दादाला विचारलं की हा. तो गेले 10 वर्ष राहतोय पण त्याकडे कार नाहीये. महाग आहेत तर खूप त्याचं त्या. म्हणणं आहे की हम्म. 4 पट गाड्या महाग आहेत. म्हणजे आपल्या आपल्यापेक्षा. प्राइसच्या. पण तो म्हटला स्विफ्ट जर आपल्याकडे 6-7 हम्म. 8 लाखात येते तर तिकडे 22-23 लाखाला येते. त्यामुळे Metro? आणि गरजच नाही म्हणजे हम्म. ते एवढं सेफ आहे. माझी भाची आहे जी 2nd स्टँडर्ड मध्ये आहे, हा. जिचं 23 किलोमीटर शाळा तिच्या घरापासून हम्म. दूर आहे. ती एकटी जाते स्वतःची स्वतः. रोज एकटी जाते, हम्म. एकटी येते तिच्याकडे रोज. पण ते इझिलिंग EasyLink कार्ड आहे, तिच्या आय कार्ड मध्ये Tap दिलंय. करायचं. टॅप करते, घरचे रिचार्ज करतात, निवांत. हा, मस्त आहे सिस्टीम. हा, फार एकदम सिक्युअर आहे ते. एकदम हम्म. सिक्युअर आहे. मग एवढं आता फिरतो ना, आता क्वेश्चन जरा म्हणजे थोडं हम्म. वेगळं आहे, हम्म. कॉमेडी म्हणता येईल म्हणजे, पण बेसिकली आपल्याकडे प्रत्येक इंडियनला पडतो हा क्वेश्चन. तिकडे जे पब्लिक वॉशरूम्स वगैरे असतील किंवा हॉटेलमध्ये पण, तर तिकडे पेपर असतो की जेट स्प्रे यूज करतात? तिकडं जेट स्प्रे पण आहे, आहे, पेपर आहे. पण आहे. म्हणजे आपल्याकडे म्हणजे जसं युरोपला गेले की लोकांची फार हे होतं की तिकडे हा. जेट स्प्रेज नाही. Yes. तसं इथे नाहीये. इथे इथे नाही, आहेत. इथे आहे. इथं नॉर्मल आपलं भारतीय लोक जसे, पण तिथले टॉयलेट्स खूप क्लीन, खूप क्लीन, हम्म. एकदम क्लीन, मस्त. म्हणजे लेडीज वगैरे काही इश्यू येत नाही. नाही. काहीच नाही. म्हणजे ऑनेस्टली म्हणजे आता एक मुलगी म्हणून मी हम्म. सांगते, आमचं नेहमी म्हणजे मी आता एवढी फिरते ना, तर हा. मी लक्षात ठेवते की कुठल्या रस्त्यावरती कुठलं चांगलं हॉटेल आहे जिथे चांगलं वॉशरूम आहे. आता माझ्यासाठी चांगल्या हॉटेलची डेफिनेशन तिथल्या फूडपेक्षा तिथल्या चांगल्या वॉशरूममुळे झालेली आहे. पण तिथलं प्रत्येक वॉशरूम एवढं क्लीन आणि एवढं म्हणजे एवढं चांगलं आहे ना, की तुला आतमध्ये गेल्यावरती कुठल्याच प्रकारचा घाण किंवा किळस नाही वाटणार. खूप आणि- चांगलं आहे. आणि तू लहान मुलाला वगैरे घेऊन फिरत असशील तर तिथे बेबी रूम्स आहेत, डायपर चेंजिंग हम्म. रूम्स आहेत, फीडिंग रूम्स फीडिंग आहेत. रूम आहेत. अच्छा, इतकं publicly? consideration, पब्लिकली हो. प्रत्येक ठिकाणी. म्हणजे आपल्याकडे कसं असतं की जेंट्स टॉयलेट, लेडीज टॉयलेट, तिथं तसं नाही. जेंट्स टॉयलेट, लेडीज टॉयलेट, चिल्ड्रन feeding आणि एक room, फॅमिली हो, रूम जिथं family तुम्ही room. फीड करू शकता, डायपर्स चेंज करू शकता. म्हणजे खूपच काळजी प्रत्येक घेतात ते. ठिकाणी खूप खूप काळजी घेतात. खूप कन्सिडरेट आहेत, खूप जास्त. आणि आम्ही हम्म. असं प्लॅन करताना कसं केलं होतं की आमच्याकडे 8 दिवस होते तर आम्ही प्रॉपर आयटिनरी बनवली. हा. म्हणजे पहिल्या दिवशी आमचं असं ठरलं होतं की हम्म. म्हणजे असं म्हणतात की आपल्याकडे जसं म्हणतात की ट्रेकर आणि कोकण काढायला गेलं नाही तर काय ट्रेक केलं, हा. तसं तुम्ही सिंगापूरला गेला आणि युनिव्हर्सल हम्म. स्टुडिओला नाही गेलं तर काय पाहिलं. त्याचं आता बुकिंग वादी करावं लागत असेल ना? हा, पण आमचं असं होतं की अगोदर आम्ही राईडला घाबरतो बेसिकली. त्यामुळे आमचं होतं की फक्त राईडच करायचे तर नाही हा. जायचं युनिव्हर्सल स्टुडिओला. पण आम्हाला सगळे हेच सांगत होते हम्म. की तुम्ही आले आणि युनिव्हर्सल स्टुडिओ नाही बघितलं तर काय. हा. दादाने मला जरा जास्त हे केलं म्हणून आम्ही गेलो. पण तुम्ही या सगळ्या जे ते फिरताना तिथं त्यांनी सगळीकडे तिकीट्स लावलेत हम्म. सगळ्या गोष्टी पाहायला. तर जिथं जिथं तिकीट्स आहे ना तर ते तुम्ही अगोदरच बुक केले पाहिजेत. हा. त्याच्यासाठी क्लूक 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 ॲप आहे. म्हणून Klook. एक, हा. हा, आणि ते इंडियामधून बुक केलं का तुम्ही? हा म्हणजे काही काही इथून करून हम्म. गेलेलो, काही काही तिथे जाऊन पण की म्हणजे आता कधी कधी कसं होतं, आमचे फिक्स दिवस नव्हते. आता तिथे हा. कसं पाऊस भरपूर पडतो, हम्म. म्हणजे रोजच ऑलमोस्ट पाऊस पडतो. सो तू पावसावरती ठरवतो की कुठल्या आउटडोअर ठिकाणी कधी जायचं किंवा कुठल्या इनडोअर ठिकाणी कधी जायचं. म्हणजे हम्म. एखाद्या दिवशी समज खूपच पाऊस पडतोय तर मग तू ते आउटडोअर जागा स्किप करून तू एखाद्या इनडोअर जागी हम्म. जाणं हम्म. प्रिफर करशील. मग त्यानुसार तिकीट तू तिथे गेल्यावर पण बुक करू शकतो, मिळतात. हम्म. पण युनिव्हर्सल सारख्या जागी जिथे महिनाभर आधी बुकिंग, हा. म्हणजे जर सीझन असेल, फॉर एक्झाम्पल तू आपल्या दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये हम्म. गेला तर खूप लोकांना एक साथ दिवाळीच्या सुट्ट्या Yes. असतात, म्हणून ऑलमोस्ट ऑल ओव्हर वर्ल्ड फुलच किंवा ऑल असेल. ओव्हर इंडिया सगळं फुल असतं. हम्म. किंवा डिसेंबर हा असा पिरियड आहे की न्यू इयर मुळे सगळीकडेच हम्म. बुकिंग, म्हणजे सगळीकडेच गर्दी असते. हा. मग त्यावेळी तुला भरपूर आधी बुक करून जायला लागतं. हम्म. इतर वेळी तू ऑफ सीझन मध्ये वगैरे गेला किंवा नॉर्मल सीझन मध्ये गेला तर मिळून हम्म. जातं आरामात. काही फी घेते आणि ती तेवढी वर्थ आहे का आतमध्ये जाऊन पाहण्यासाठी? हा. ते इम्पॉर्टंट आहे. इथे साधारणतः आपले 6,000 लागतात पर हा. पर्सन. 5 5,000 हा. रुपये, 5,000. 5,600 समथिंग हम्म. असं.
पण जर तुम्ही म्हणजे असे काही आता आम्हाला दोघांना राईड नाही आवडत, पण हा. एखाद्याला जर राईड आवडत असेल आम्ही ना, तर अख्ख्या युनिव्हर्सल मध्ये 2 2 राईड ride केले. त्यातली एक राईड बेबी राईड होती. म्हणजे लिटरली 10च्या स्पीडने एक गाडी अशी 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 फिरत होती आणि आम्ही त्या गाडीत बसलेलो आणि एकच जुरासिक पार्क मधली हम्म. छोटी, मोठी पण नाही, छोटी राईड केली. 25 मिनिटाची राईड असेल. त्याच्यात मी म्हणजे स्वर्ग बघून खाली आले. म्हणजे खूप literally असं होतं काय ते नक्की? नाही ती राईड नॉर्मलच होती, पण एवढे घाबरलेली तर मी हा. माझ्या खूप विचारांमध्ये किंचाळत फार मी इतकी घाबरलेलो. किंचाळत होती की खालची लोक माझ्याकडे बघून हसत होती. तो रिएक्शन काय होतं त्याच्यावेळेस? मी माझे विचार डोक्यात हे चालू झाले, ही इतक्या जोरात किंचाळत होती की मी विचार केला की सिंगापूरमध्ये इंडियात डेड बॉडी न्यायचं काय काय प्रोसेस असते, इथपर्यंत विचार करून ठेवलेला की इतक्या जोरात किंचाळत मी होती. एवढी किंचाळत होते की म्हणजे ती अजून फारच जर भीती ती वाटते, म्हणजे हो, मला तरी मला एवढी खूप नाही, पण भीती तिला वाटते. फारच. पण तरी पण तुमचे पैसे वसूल होतात. हम्म. म्हणजे युनिव्हर्सल स्टुडिओमध्ये वॉटर वर्ल्ड शो नावाचा एक शो असतो. हा. एक 25-30 मिनिटाचा शो आहे, भन्नाट. म्हणजे अख्ख्या सिंगापूरमध्ये मला सर्वात जास्त आवडलेली गोष्ट आहे तो शो. तुमचे युनिव्हर्सल स्टुडिओत पैसे वसूल होतात त्याने. खूप भारी आहे. म्हणजे म्हणजे त्यांनी तुझ्या समोर लाईव्ह बॅटल होतं समुद्रातलं, हा पायरेट्स, सी Pirates of प्लेन Caribbean वगैरे type? हो हां, सी प्लेन, बोट, बोट लाईव्ह सगळं गन, तुझ्याच एवढं डोळ्यासमोर. मोठं? हो, एवढं हो, मोठं. हो. खूप भारी आहे. आणि ते सी प्लेन उडवतात हम्म. पण आणि ते फोडतात, बॉम्ब क्रॅश मारून होतं. क्रॅश फोडतात? पण हां, होतं ते हो, क्रॅश आणि तुझ्यासमोर असं प्रॉपर ते जाळ वगैरे निघतो. निघतं. Real मध्ये? प्रॉपर रिअलमध्ये. हो. गोळ्या मारतात ना, तर ते हा. बंदुकीने जर पाण्यात गोळ्या मारल्यावर पाणी जसं उडेल हा. तसं सगळं प्रॉपर केलंय आणि त्यांनी लोक मॅनेज. पाण्यात पडतात, म्हणजे लोक पोहतात, 3ऱ्या सगळं. मजल्यावरून खाली पाण्यात गोळी हम्म. मारल्यावर जसं माणूस असा पडेल हा. तसे पडतात. हम्म. खूप भारी आहे ते. खूप भारी. मिनियन्सचं पार्क मला फार हम्म. मिनियन आवडतं, म्हणजे मी हा. फार फॅन आहे. माझ्याकडे फार कलेक्शन पण आहे मिनियन्सचं. पण आम्ही गेलो त्यावेळेस मिनियन थीम पार्कचं चालू होतं काम, पण आता Construction ते चालू सुरू होतं. झाले. हम्म. हा. म्हणजे ते छान आहे. नंतर ट्रान्सफॉर्मर ट्रान्सफॉर्मर्स. मला स्वतःला मी खूप गाडी ती लहानपणी ट्रान्सफॉर्म होती का हो खरोखर? हो, हो हो. अच्छा, खरोखर होती? हो हो. तिथे बाहेर म्हणजे असं एक अलॉटेड टाइम असतो. हा. तिथे बाहेर ऑप्टिमस प्राईम येतो, मग तुम्ही त्याच्याबरोबर फोटो काढू शकता किंवा अरे. बंबल बी येतो, तुम्ही त्याच्याबरोबर त्याच्याबरोबर फोटो photo काढू तो असा शकता. डुलत येतो का? हो, 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 डुलत हो. एकदम प्रॉपर, आणि त्याचे Proper. आवाज वगैरे सगळं. आवाज तो असे हात वगैरे पण आय एम अ हलवतो. बंबल बी. हो. आम्ही काढलेत त्याच्यावर खरं फोटो. photo. खूप 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 भारी. भारी. म्हणजे आणि त्याच्यासाठी क्यू वगैरे लागलेली असते हा. भारी. एकदम किंवा मस्त. जेम्स बॉन्ड फॅनसाठी त्याच्या कार, म्हणजे ऑब्व्हियसली मी फार कार बघितलं की मी तिथंच रमतो. खूप भारी Aston कार्स Martin. ठेवल्यात त्यांनी. हां, भारी भारी कार ठेवल्यात मस्त. ते म्हणजे जे जेम्स बॉन्डने वापरलेल्या हा. कार्स ठेवल्यात. त्यानंतर मिनियन्स बरोबर तुम्हाला मिनियन्सचे, आम्ही गेलो तेव्हा थीम पार्क चालू नव्हतं, पण हम्म. मिनियन्स होते ज्यांच्यावर फोटो काढू शकतो. हो. हम्म. डिझनी वर्ल्डला एक 4D शो आहे, तो पण खूप भारी आहे. आपला तिथं कोणता? हो, तिथे डिझनी वर्ल्डचं एक हा. थिएटर आहे, जिथे तुम्ही जाऊन बघू शकता. आतमध्ये जाऊन बसायचं, आतमध्ये. ते हा. प्ले करून टाकतात. हम्म. पण तुम्हाला युनिव्हर्सल स्टुडिओला जायचंय तर ते सेंटोस आयलंडला आहे, हा. आणि तुम्हाला 1 दिवस पूर्ण दिला पाहिजे त्याच्यासाठी. एक दिवस तो स्टुडिओ फिरायला लागतो. हो, हां, हो. ते पूर्ण 1 खूप दिवस मोठं आहे. द्यायचा. खूप मोठं एवढा आहे. मोठा आहे? बरं, आणि आणि तुमचा एवढ्या दिवस गेलेला राईड्स संपत आहेत नाही. म्हणजे ज्याला ऑनेस्टली राईड आवडतात ना हम्म. त्याच्यासाठी बेस्ट जागा आहे. म्हणजे आम्ही दोघं फट्टू आहोत, आमची फाटते राईडला, आम्ही नाही करू शकत. पण आम्ही एवढ्या बाकीच्या गोष्टी पण हम्म. केल्या ना, म्हणजे तिथे ती द ममी राईड आहे, हम्म. नंतर जुरासिक पार्क राईड आहे आणि एक्स्ट्राचे क्लोथ्स घेऊन जायचे. ते हा. प्रॉपर ते जुरासिक पार्क राईड मध्ये तुम्हाला पाण्यानं पाण्यातून भिजवतात. पूर्ण असं भिजवतात. ती पाण्यात वगैरे पडते त्यामुळे हम्म. आम्ही द नाही करू मम्मीची राईड शकलो. केली का तुम्ही? नाही, आम्ही आमच्यात तेवढं, आम्ही दोनच फक्त आहे. जाऊन बघू ना 2च. पण एवढं आहे, ज्याला राईड आवडतात ना, तर त्याने नॉर्मल तिकीट घेण्यापेक्षा हा. एक्सप्रेस पास घ्यायला पाहिजे. हा कारण प्रॉब्लेम काय आहे, ह्या राईडला हम्म. गर्दी एवढी असते की हम्म. तुम्हाला प्रत्येक राईडला 30-40 मिनिटाचं वेटिंग पिरियड असतो. वेट करायचं. मग तेवढा वेट करण्यापेक्षा तुमच्याकडे एक्सप्रेस पास असेल ना, तर हम्म. तुम्ही क्विक जाऊ शकता. तसं लाईन मध्ये मी आत गेलो, हां. मला आवडलं, म्हटलं मला परत अजून वाढवायचं, परत लाईन लिहून परत लागायचं. हो, लाईनला हो, येऊन हो. थांबायचं. मग म्हणून एक्सप्रेस पास एक्सप्रेस असेल तर पास तुम्हाला घ्यायचा. पटकन येते. कारण हम्म. एक्सप्रेस पासचं कसं असतं, हम्म. आपल्याकडे जसं व्हीआयपी दर्शन असतं का नाही, हम्म. की व्हीआयपी वाले वेगळ्या लाईननी हा. सोडतात, नॉर्मल सेम तसंच. ते युनिव्हर्सिटी स्टुडिओची व्हीआयपी झाली मग हो, असे हो, सगळे आतल्या दाराने सगळे आतमध्ये. आतल्या दाराने. फक्त ते तिकीट तुला ऑनलाईन ऑनलाईन नाही नाही मिळत, मिळत. तिथं ते जाऊन. तिथं जाऊन पण काढायचं. तुमच्याकडे जर हे तिकीट असेल ना अगोदर घेतलेलं, तर अपग्रेड करता अपग्रेड येतं. करता येतं. एवढ्या फिरताना भूक नाही लागली का? आम्ही पण आमच्याकडे हे होतं की तिथं आम्ही एक फॉलो केलं, आमची बजेट ट्रिप होती म्हणून आम्ही हॉकर स्टॉलला खायचो. हम्म. कारण हॉकर हॉकर स्टॉल स्टॉल काय माहिती? आपल्याकडे असतं तसं का? स्ट्रीट फूड Street स्ट्रीट food फूड रोडला? असतं. हां, ते हम्म. जरा स्वस्त असतं. सिंगापूरला जाताना आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवायची की स्वतःची पाण्याची बाटली. कारण की तुम्ही पाणी तिथं भरून घेऊ शकता. त्यांनी हम्म. ठेवलंय म्हणजे तिथलं टॅप वॉटर. बिसलेरी घ्यायला नाही हा. लागत. लागत. तिथे प्रत्येक ठिकाणी त्यांनी टॅप वॉटरची अशी एक पाण्याची सिस्टीम केली आहे. ओके. त्यात तू भरून घेऊ शकतो कारण आणि तिथलं टॅप वॉटर पण चांगलं आहे. चांगलंय. हम्म. कारण एवढं की क्लीन तिथं सिटी वॉटर हा, तर हा, काय? हा. खूप महाग आहे. आपल्याकडे जी अर्धा लिटरची बाटली मिळते 10 हा. रुपयाला,
ती तिकडे आम्हाला एकदा आम्ही घेतली 200 रुपयाला पडली. म्हणजे अर्धा लिटर पाणी 200 रुपये ह्या हिशोबाने पाणी आहे, ते खूप महाग आहे. म्हणजे बजेट सगळं हलतं जर तुमच्याकडे बरोबर आहे. पाणी आणि तुम्हाला मिळतं पाणी. त्यामुळे तुम्ही जर स्वतःची बॉटल ठेवली ती भरून घेऊ शकता सगळ्या ठिकाणी. रिफिल करता येते, सगळीकडे ठेवलंय त्यांनी. आणि युनिव्हर्सल स्टुडिओच्या बाहेरच म्हणजे तो जो ग्लोब आहे आपण बघतो सगळ्यांचे, हा. ते युनिव्हर्सल लिहिलेला ग्लोब तिथे फोटो काढायला, हम्म. ते त्याच्या बाहेर खूप सारे शॉप्स आहेत. म्हणजे लेगोचं शॉप आहे की जिथं आम्ही तासभर फिरत होतो. खूप भारी. तिथं बाहेर फिरायला पण खूप चांगल्या गोष्टी आहेत. हा. मग तुम्ही एक दिवस युनिव्हर्सल स्टुडिओ फिरू शकता. म्हणजे हम्म. सेंटोसा आयलंड असं आहे की जिथं 2 दिवस फिरता येतं तुम्हाला बेसिकली. म्हणजे 2 दिवसच गेलं पाहिजे तिथे. हम्म. एक दिवस पूर्ण युनिव्हर्सलला द्यायचा आणि मग दुसरे दिवस तिथे ना त्यांनीच 3 मॅनमेड बीच केलेत. त्यांनी हो. स्वतः बीच तयार केलेत. मॅनमेड बीच म्हणतात त्याला. ते मोठे आहेत का? तर हा म्हणजे खूप मोठे नाहीयेत. हम्म. पण म्हणजे असं आपल्याला सिंगापूर म्हणलं की फक्त स्काय स्केपर्स आणि हा, बिल्डिंग right. आणि असंच दिसतं. बीच वगैरे आपण असं काही फारसं हा, ऐकलंच इमॅजिन नाही नाही कधी. करू करत. शकत. पण तिथे ते स्वतः एक तर सेंटोसा आयलंड आहे हम्म. आणि त्या आयलंड वरती 3 वेगवेगळे बीच आहेत. तर त्या बीच वरती तुला पोहता येतं आरामात मस्त. तिथे Allowed आहे? गार्ड्स वगैरे Guards allowed वगैरे आहे. असतात. आता Guards पुन्हा म्हणा वगैरे यार असतात. फाईन टाकतो तुला, तू नाही. का हो. पोहायला गेला? नाही तिथे गार्ड्स आहेत आणि तिथे त्यांनी ना येल्लो आणि रेड असे फ्लॅग्स लावून ठेवलेत. जिथे येल्लो फ्लॅग आहे तिथे तू पोहू शकतो. जिथे रेड फ्लॅग आहे ऑब्व्हियसली पोहू नाही शकत. म्हणजे डीप असेल किंवा करंट जास्त हा. असेल, लाटा मोठ्या येत असतील म्हणून. पण तिथे गार्ड्स वगैरे असतात त्यामुळे तुला आरामात पोहता येतो. बेस्ट आहे. आणि मग त्याच सेंटोसा आयलंड वरती तुला सी ॲक्वेरियम आहे. हम्म. खूप भारी आहे ते, खूप भारी. Aquarium मध्ये काय म्हणजे पूर्ण मासे? मासे. सेट पण त्यांना जो फील दिलाय ना भन्नाट. कसा एवढे दिलाय का त्याने? शार्क्स, हा, हो, मस्त. एवढे Shark. शार्क्स. असं डोक्यातलं व्हिज्युअल पुढे ना असं असं बोलणं. म्हणजे आपण चालत असतो, आपण सपोज हा. गुहेतून चाललोय, इकडे सगळे मासे आहेत ओ, लाईट मध्ये. म्हणजे असं असं फिरून म्हणजे बघावं तुझ्या लागतं. डोक्यावर हा पण मासे. पापलेट. हा, सुरमई. हे पापलेट पापलेट शार्क म्हणजे बघतो, डॉल्फिन एवढे बघतो. शार्क बघतो ना की तुला असं वाटेल की बास आता मला परत शार्क बघायचं नाही. एवढे वेगवेगळ्या प्रकारचे शार्क, हम्म. ते मंटारे, डॉल्फिन, टॉर्टॉइस पण असतील ना? हो हो. हो, वेगवेगळ्या प्रकारचे टॉर्ट आहेत. खूप भारी येते. खूप वेगळे त्याला पण मासे. तुम्हाला एक 3-4 तास लागतात बघायला. अच्छा, फक्त बघायला आतमध्ये? बघायला हो. आतमध्ये फिरायला. एवढं खूप मोठं आहे ते? वेगळं-वेगळं त्यांनी त्यांनी. सेक्शन केलेत. सी हॉर्सचं वेगळं सेक्शन, जेलीफिशचं वेगळं. जेलीफिश मध्ये पण 3-4 प्रकारचे जेलीफिश, त्यांचं वेगळं सेक्शन. निमोचं वेगळं फाइंडिंग section. हा ते हा, फाइंडिंग Finding निमो मधला Nemo. तो निमो ना त्याचं एक हम्म. वेगळं सेक्शन आहे. खूप भारी येते. खूप भारी. मस्त आहे. मग त्याची फी किती होती? काय याच्यामध्ये इन्क्लूड सगळं? नाही नाही नाही, नाही. ह्याची वेगळी होती. त्याची काहीतरी 2800च्या हम्म. आसपास, मला एक्झॅक्ट आता लक्षात हा. नाही, पण हम्म. 2800 रुपये आपल्या इंडियन करन्सीत. आम्ही सगळं बुकिंग क्लुकनी केलं. हम्म. अगोदर बुकिंग करून जायचो, मग ते तुम्हाला स्कॅन करतात आतमध्ये. हा. मग त्यात आयसलँडला जायला क्रूजने जायला लागतं का बोट असते? नाही, ते आयलंडला जायला एक तर मोनोरेल आहे हा. किंवा केबल कार आहे. म्हणजे हम्म. केबल कार एक्सपेन्सिव्ह होती आणि मोनोरेल म्हणजे आम्ही तिकडं हार्बर फ्रंटला उतरलो. हार्बर हा. फ्रंट हे मेट्रोचं स्टेशन आहे. तिथून मोनोरेलनी यायचं. तर ते फारच जवळ होतं, त्यामुळे आम्ही मोनोरेलनी यायचो. कारण की याला वेळ लागतो. हम्म. केबल कारला वेटिंग वगैरे होतं. त्यामुळे आम्ही केबल कारने नाही गेलो. आम्ही मोनोरेलनेच गेलो. मग तुला तिथं माहितीये का ती मोनोरेल कोण चालवतं माहितीये का? नाही. कुणीच कोणच नाही नाही. चालवत. ऑटोमेटेड आहे ती. अरे पोट गुगलची कार आहे का ती? ऑटोमेटेड आतमध्ये कोणी नसतं. आम्ही तुला गेलो ती. दिसतं माहितीये का? म्हणजे तू असा इथे उभा आहे. हा फॉर एक्झाम्पल हा तुझा डब्बा आहे आणि पुढे इंजिन आहे. तुला आतमध्ये दिसतं की माणूस नाहीये, ती आपोआप चालतीये. ती जाणार सगळी की नाही जण. जाणार आहे? खूप भारी आहे पण ते. म्हणजे माझ्यासाठी तर मोनोरेलचा पहिल्यांदाच हा. एक्सपिरियन्स होता. म्हणजे मी हम्म. मुंबईतल्या पण मोनोरेलला हम्म. नव्हतो बसलेलो. मी पहिल्यांदाच बसलो, तर हम्म. मला ते फारच की अरे कोणच चालवत नाही असं कसं काय. पण तिकडे सेंटोसाला खूप हम्म. लोक असतात. कारण ऑब्व्हियसली युनिव्हर्सल Universal स्टुडिओमुळं हम्म. आणि सी ॲक्वेरियम आणि युनिव्हर्सल स्टुडिओ हम्म. ऑलमोस्ट शेजारी आहेत. हम्म. 100 हम्म. मीटरचं अंतर असेल. हा, तेवढं जवळच पण आहे नाही, मग. फारच जवळ आहेत ते. त्यामुळे आणि तुम्ही चालत येता मेट्रो स्टेशनवरून 10 मिनिटं. ऑलमोस्ट हम्म. सगळे 10-10 मिनिटाच्याच अंतरावरती आहेत. हा. मग आम्ही हे 2 दिवस फिरलो. हम्म. म्हणजे एक दिवस तिथं तो कोणता शो आहे याचा, एक विंग्स ऑफ फायर म्हणून शो आहे. विंग्स ऑफ फायर. विंग्स ऑफ फायर हा. जो बीच वरती आहे. हा हो. म्हणजे असं पाणी आणि लाईट असा हम्म. मिक्स वाला एक शो आहे. त्याला काहीतरी ऑलमोस्ट 1500 का 1500 1600 रुपये. तिकीट आहे. ओके. तो एक हम्म. तिकीट देऊन आहे आणि त्याच्याच शेजारी नेक्स्ट साइडला एक फ्री शो आहे. तो हम्म. पण म्युझिक, साऊंड आणि वॉटर शो आहे. तर तो नाईटलाच. हा हा म्हणजे एक 6 6-6 सनसेटच्या हम्म. टाइमला पण तो फ्री आहे. आणि मग त्याच्यानंतर रात्र झाली की जो विंग्स ऑफ फायर त्यात फटाके वगैरे आहेत, हम्म, ते हम्म. छान आहे. क्रॅकर्स वगैरे सगळं. हो, हा, हो, हो. त्याला तिकीट आहे, तो फ्री नाही. तो फ्री हम्म. नाही त्याला तिकीट आहे. आणि साऊंड अँड वॉटर शो आहे जो 6च्या आसपास असतो, तो हा. फ्री आहे. असे तिथे बेंच टाकलेत असे लाकडाचे आणि फर्स्ट कम फर्स्ट सर्व. हम्म. म्हणजे तुम्ही तुला बसा. माहितीये की तुझा 6 वाजता हा. शो आहे तर तू 5:30ला वगैरे जाऊन तुझी जागा पकडायची आणि तिथे बसायचं. जो आधी त्याला पहिली सीट. जो हा. आधी येईल त्याला पहिली सीट. ते फुल होत असेल, किती कॅपॅसिटी असेल त्याची?
200 वगैरे लोक बसू शकतात. म्हणजे 200 संपले की हा, किती हा. कोणी Beach या वरती तिकीट बीचवरती नाही. तिकीट. येते ते बीचवरती त्यामुळे बाजूनी लोक पाहू हा. शकतात, पाहू पण शकतात. तिकीटवाल्या शोला तिकीटच तेवढे विकतात, हम्म. की जेवढे सोल्ड आउट. बसता येईल असं. तिथून बाहेर पडलो आता, टाइम तर मग झाला आपला हा, याचा बघ लंच आम्ही परत डिनर. तिथून डिनरला तिथंच इम्पॉर्टंट तुम्ही एनर्जी तर पाहिजे. बरोबर. पण तिथे बाहेर पण मिळतं खायला खूप. मग तिला मेन फूड कोणतं आवडलं तुला करताना म्हणजे? तिथं म्हणजे आम्ही जर जास्त इंडियन फूडकडेच हम्म. आमचा कल होता. बेसिकली आम्ही काय फार असं वेगळं तिकडे ट्राय नाही केलं. फक्त आम्ही सॅलड्स खायचो हा. किंवा आणि बर्गर, मोमोज, हम्म. डम्पलिंग्स. अच्छा, मोमोज. हा. तिथे म्हणजे ते हॉकर स्टॉल, हा. आता हे आपल्यासारखं नाही की कुठे पण रस्त्यावरती दिसेल तिथे साईडला त्यांच्या पण स्पेसिफिक जागा जागा आहेत. असायच्या. म्हणजे क्लार्की म्हणून एक जागा होती, हम्म. असं कॅनेल का रिव्हर नदीच्या काठावरती आहे हम्म. आणि हा. त्याची एक राईड पण आहे. म्हणजे तुम्ही संध्याकाळची ती राईड घेऊ शकता, बोट हा. राईड बुक करायची. आम्ही नव्हती केली, पण तिथं तुम्ही बुक करू शकता. हम्म. जिथं तुम्हाला ते मस्त नदीतून फिरवतात. हा. छान म्हणजे, आणि जे आपण बघतो की ते सिंगापूर फ्लायर जे हम्म. गोल व्हील आहे हा. किंवा मरीना बीच ती बोटीच्या आकाराचं 3 हा, बिल्डिंग वरती yes. बोट आहे. ते जे हॉटेल किंवा जो त्यांचा जो फेमस त्यांचा सिंह आहे, हम्म. म्हणजे मर्लायन, मर्लायन हा. जो आहे, ते सगळं तुम्हाला त्या ह्याच्यातून बोटीतून बोटीमधून. फिरवतात. आणि तिथे खूप हॉकर स्टॉल आहेत किंवा तिथं चांगले चांगले मोठे रेस्टॉरंट्स पण खूप आहेत. म्हणजे मग आम्ही नॉर्मलच तिकडं- तिथं हॉकर स्टॉल जास्त लोक जातात का? आम्ही हॉकर स्टॉलकडे जास्त जात होतो असं होतं. म्हणजे तिथे प्रॉपर रेस्टॉरंट्स पण आहे. आहेत, हम्म. पण म्हणजे त्याचे स्पेसिफिक जागा आहेत. म्हणजे हम्म. असं नाही की तू रस्त्यावरून चालतोय तर रस्त्याच्या साईडला तुला आयदर स्टॉल पण मिळेल हम्म. किंवा रेस्टॉरंट पण मिळेल, तसं नाही. स्पेसिफिक जागा आहेत. आता क्लार्की सारख्या जागेवरती तुला शॉप्स कमी आणि खायच्या गोष्टी खायच्या गोष्टी जास्त जास्त. मिळणार. हम्म. मग तिथे तू फूड साठीच जाऊ शकतो. सो आम्ही मोस्ट ऑफ द वेळी रात्री तिकडेच गेलो खायला, हा. की तिकडे जायचं. आणि मग तिकडे इंडियन रेस्टॉरंट पण होते, आणि असं नाही की फक्त इंडियन, हम्म. तिकडे भरपूर वेगवेगळ्या देशातले पण होते. की तुला काय बांगलादेशातलं फूड खायचंय तर हम्म. तिकडचं आहे, साऊथ इंडियातलं खायचं तर तिथलं, सौदी अरेबिया खायचं तिकडं, इंडियन 2-4 आहेत. सो तुला जे पाहिजे ते मग मिळतं तिथे. हा. मग तुला बटर पनीर आणि रोटी पण प्रॉपर मिळते. हम्म. आणि सी फूड तर त्यांचं म्हणजे फेमस फेमस आहे, स्पेशालिटी खूप सी फूडच्या आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे. आणि कोणतं भारी squid कोणतं वाटलं? वगैरे स्क्विड सगळं. आणि हो. असले म्हणजे जे तर खाल्लेलेच नाहीयेत आपण म्हणजे असं असे. बघून पण ते हा. थायलंडला कसं म्हणतात की लोक ते किडे हम्म. आणि तेवढं तेवढं नव्हतं, इथे. पण सी फूड म्हणजे मासेच वेगवेगळ्या प्रकारचे हा. खूप होते तिथं. हम्म. आम्ही तर बिर्याणी, एक तर आम्ही दोघे बिर्याणी लवर आहे, त्यामुळे आम्हाला बिर्याणी मिळाली तर आम्ही तिकडे ट्राय करतो, चल ही आज ट्राय करून बघू असं होतं. हा. पण आम्ही काय केलं, हे 2 दिवस फिरल्यानंतर तिसऱ्या दिवशी आम्ही असं ठेवलं होतं की बऱ्यापैकी फ्री गोष्टी. हम्म. आणि म्हणजे सिंगापूरला जे मरीना बे सँड्स जी मी बिल्डिंग म्हणलं की 3 बिल्डिंगच्या वरती जी बोटेसारखं आहे, हा. तर ती जागा तिथे पाहायला डेक खूप भारी आहे, की तिथून तुम्हाला पूर्ण सिंगापूरचा व्ह्यू दिसतो. म्हणजे त्यांचा F1चा ट्रॅक दिसतो, हो. ते सिंगापूरचं व्हील दिसतं, सिंगापूर फ्लायर, तो मरलाईन दिसतो. हा. तिथं खाली त्या मरलाईनच्या समोर तळ आहे, किंवा HSBC, HDFC या बँकांच्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स, खूप Buildings. मोठ्या बिल्डिंग्स आहेत त्या आपल्याला तिथं तिथून तो हा. व्ह्यू दिसतो. त्याच्यासाठी पण 1800 रुपयाचं तिकीट होतं पर हम्म. पर्सन. आणि जर तुम्ही म्हणजे तू गेला आणि तू तिकीट घेतलं ना, हम्म. तर त्यांच्याकडे जातानाच एंट्रीला फोटो काढतात. फोटो काढतात. आम्ही प्रिपेअर्ड नव्हतो की तिथं फोटो काढतात. आम्हाला वाटलं जस्ट ते नाही काय येणारे व्हिजिटरचा फोटो काढून आम्ही काढून घेतला. हा. पण ते काय करतात, त्या फोटोचा तुम्हाला एक फोटो काढला की तुम्हाला एक QR कोड देतात, हम्म. जो तुम्ही 1 आठवड्याने स्कॅन केला की त्यांनी एडिट केलेले फोटो असतात त्या ओ. मरीना बे म्हणजे सँडला घेऊन. ग्रीन स्क्रीन वरती हा. तुझा फोटो फोटो काढतात. काढतात हम्म. आणि त्या बॅकग्राऊंडला ते अख्खी ती मरीना बे सँडची बिल्डिंग, ओ. आणि मग ती- असे 4 फोटो मिळतात तुला. एकदा न्यू इयरचे फटाके वाजतायत, हम्म. एकदा दिवसाचा व्ह्यू आहे, एकदा रात्रीचा व्ह्यू आहे, असे वेगवेगळ्या प्रकारचे माहित 4 नव्हतं? photo. आम्हाला माहित नव्हतं, त्यामुळे आम्हाला ते कळल्यावर आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली की हा. कॅन वी परत- क्लिक अनदर फोटो, आणि मग आम्ही छान छान pose वगैरे pose देऊन वगैरे. photo- कारण केस आप- वगैरे सावरून फोटो काढले आम्ही गेलो तर आमचं असं होतं की हा ठीक आहे काढ, आम्ही असं थांबलो, काढला फोटो. हे नव्हतं. पण तर हे हा. खूप चांगलं आहे की तुम्हाला तिथं म्हणजे तिथं फ्रेम्स पण मिळतात विकत, हम्म. ज्या आम्ही घेतल्या नव्हत्या, पण फ्रेम मध्ये पण तेच फोटो येणार होते. बरोबर. मग आम्हाला ते मिळाले. ऑनलाईन सो मिळतात. ते आपण चांगले म्हणजे हम्म. तुम्ही प्रिपेअर गेला तर तिथं छान. आणि ते 57व्या मजल्यावर काहीतरी आहे, 56 का 56-57 आम्ही मजल्यावर. कन्फ्युज आहे दोन्ही, पण ते तिथून तुम्हाला तो व्ह्यू मिळतो. तर 56व्या मजल्यावर. हो, हा, ती लिफ्ट एवढी. लिफ्ट हो. आणि किती वेळ लागला इतकी लिफ्टने quick जायला? जाते ना लिफ्ट, की आपल्याला असं म्हणजे आपण आपल्याकडे 10व्या फ्लोअरला जाऊ अशा स्पीडने जाते लिफ्ट, हम्म. कळतही नाही की आपण एवढ्या वरती आलोय. आणि लोक काय सांगतात तिथे की हम्म. म्हणजे खूप लोक, आम्ही व्लॉग्स बघितलेले काही, तर हम्म. त्यांनी सांगितलेलं की तुम्ही त्याचं बुकिंग नका करू. तिथं खाली एक रेस्टॉरंट आहे 40-45व्या मजल्यावर, हम्म. तिथे तुम्ही जाऊ शकता. तुम्ही खाल्लं तर तुम्हाला व्ह्यू मिळतो, पण नाहीये तसं. म्हणजे तुम्हाला जो व्ह्यू तिथून मिळतो ना, हम्म. म्हणजे तुम्ही जाणारच आहे तर आय विल सजेस्ट की तुम्ही तिथं थोडा खर्च करा, तिथून व्ह्यू हा. खरंच भारी आहे.
म्हणजे ते पूर्ण पैसे सिंगापूर दिसतं. वाचवण्याचे ते हॅक्स असतात हां. ना, तर त्याच्यात त्याच्यामध्ये ते काय म्हणतात, की 1800 ते 2000 रुपये स्पेंड करून वरती जाण्यापेक्षा तुम्ही सनसेटच्या टाईमला त्या रेस्टॉरंटमध्ये जा आणि काय 500 रुपयाची एक ड्रिंक मिळते, ती ड्रिंक ऑर्डर करा तर आणि तुम्ही तिथे तेवढ्यात बघू बसून शकता. बघा. पण मग 40व्या फ्लोअरवरून बघणं आणि 57व्या फ्लोअरवरून आणि ते बघणं. तुम्ही खूप फरक सगळ्या आहे. बाजूने फिरून बघू शकता. 360 डिग्री आहे? हां, आणि तिथं तुम्हाला थांबून म्हणजे त्याच्यावर टाईम्स असतं, की या स्लॉटला आम्ही येणार आहे. तर हां. तो 2 तासाचा टाईम होता, पण तिथं आम्हाला असं जाणवलं नाही, की कोणी तुम्हाला अडवतंय. हं. फक्त तिथं असे रूल आहे, की तुम्ही ट्रायपॉड म्हणजे ठराविक उंचीपेक्षा मोठा ट्रायपॉड नाही लावू शकत वगैरे असं बऱ्याच ठिकाणी आहे. सो हां. तुम्हाला ते तिथं कळत की सांगतात लोकं जर तुम्ही लावायला लागला तर हं. ट्रायपॉड. त्यामुळे आम्ही फोनचा छोटा ट्रायपॉड लावायचो खाली. हां. मोठा ट्रायपॉड नाही तिथे हे करून देत, लावून देत. एवढ्या सगळ्या मोठ्या-मोठ्या बिल्डिंग आहेत. हं. तिकडे नॅचरली आपले हिल्स वगैरे काय आहे की नाही मग नेचर? हिल आहेत म्हणजे 1-2 ट्रेल आहेत. हं. सेरापॉंग ट्रेल म्हणून एक आहे हां. जो सेंटोसा आयलंडला आहे. हं. तिथं आणि त्यांच्याकडे किल्ले पण आहेत. म्हणजे अच्छा, किल्ले पण आपल्याला आहेत पण तिकडे? आम्ही किल्ल्यांवरती पण गेलतो हं. तिकडच्या. कोणत्या किल्ल्यावर तर गेलते? तिथं फोर्ट कॅनिन पार्क म्हणून हं. किल्ला आहे. फोर्ट कॅनिन तिथं आम्ही गेलेलो. तर तो आपल्यासारखं किल्ल्याची कन्सेप्ट नाही, पण हां. त्यांनी म्हणजे युद्ध असं लढलेले किल्ले उंचावरती आहेत. वगैरे किल्ला नाहीये, हं. पण प्रॉपर अशी तिथे घरं, लोकं बंकर. राहणी आणि असं हं. बंकर्स वगैरे आणि थोडंसं असं मोडकळीला आलंय वगैरे अशा हं. टाईपमध्ये आहे. पण आपल्या आपल्या डोळ्यासमोर किल्ला म्हटलं की असं एकदम हे उंचावरती हां, येतं. म्हणजे उंचावरती सह्याद्री आणि आठवतं direct हां, आपल्याला. हां. दगड आहे सह्याद्रीची की असं तोड. चढत वगैरे जायचं. तसं नाहीये. हां. नॉर्मल रस्त्यावरतीच आहे. फक्त बसकं आहे. म्हणजे पण सह्याद्रीची आतमध्ये तोड काय आहे नाही. त्याच्यामध्ये? आतमध्ये गेल्यावर ते असं म्युझियम वगैरे आहेत का? खूप भारी हं. म्युझियम बनवलं त्यांनी आणि त्यांनी म्युझियममध्ये सिंगापूर कसं निर्माण झालं, हं. किती सिंगापूरवरती हल्ले झाले, त्यांची वॉर हां. हिस्ट्री वॉर वगैरे हिस्ट्री ते सगळे सगळं. दिली हं, डिटेल. हं. काही गोष्टी ठेवल्यात, हं. मॅप ठेवलेत, आलेल्या लोकांचे काही लोकं घेऊन आले गोष्टी त्या ठेवल्या हां. किंवा तो मरलाईन त्यांचं सिम्बॉल कसं झालं याची सगळी हिस्ट्री दिली आहे. हं. काही ठिकाणी तुम्ही गेला की तिथं ऑटोमॅटिक ऑडिओ चालू होतो, जे तुम्हाला कळतं. पण तिथं म्हणजे ते शूट नाही 5-10 करून देत. मिनिटाचा शो आहे. हां. ते स्क्रीनवरती तो शो दिसतो हं. आणि सगळी हिस्ट्री वगैरे कळते. ते फ्री आहे बघायला? नाही, त्याला पण त्याला तिकीट पण आहे. तिकीट आहे? तिकीट आहे. हं. आणि त्याच्याच बाहेर म्हणजे फोर्ट कॅनिन पार्क किल्ला म्हणून तर ऑब्व्हियसली हां. आता आम्ही दोघंही ट्रेक जास्त करतो त्यामुळे किल्ला तर म्हणजे आम्हाला ते थोडं इतिहास अटॅचमेंट प्रेमी होतीच. असल्यामुळे आम्ही गेलो हं. बघायला. हां, हां. पण त्याच्या बाहेरच एक आहे ना, आपण अंडरपास तिथे एक अंडरपास आहे. त्या अंडरपासमधून बाहेर येतो. हां. तर ते फोर्ट कॅनिन पार्क म्हणून एक जागा आहे जिथं त्यांनी बाहेर येताना वरती चढताना असं गोल हे केलंय आणि त्याच्यावरती झाडी आहे. तर त्या गोलाच्या इथे फोटो काढायला लाईन लागते. म्हणजे हां. स्टेअरकेस आहे. तू असा नॉर्मल अंडरपास पायऱ्या. क्रॉस हां. केला की वरती चढून तुला परत मेन रोडला हं. लागता येतं. तर हा जो कर्व्ह आहे ना हां. जिन्याचा, त्याच्यावरती त्यांनी इतकी झाडं आणि फुलं लावली आहेत की ते इतकं सिनिक दिसतं आणि तो आर्किटेक्चरल वंडर आहे की त्याचा अँगल इतका भारी आहे की तुझा हं. फोटो खूप भारी येतो. त्यामुळे तिथे लाईन लागते फोटो काढायला. किती मोठं आहे ते? छोटं आहे, छोटं फार आहे, मोठं फार छोटं नाहीये. आहे. अच्छा, म्हणजे कोणी गेलं की तिथं 50 थांबतोस? पायऱ्या. हो, हां, हो. पण तिथं लाईन म्हणजे आम्हाला 1.5 तास लाईनमध्ये थांबावं लागेल फोटो काढायला. म्हणजे कुठेही गेला तरी हा हां. अनसेड रूल आहे तिथे, ओके. की फोटो काढायचा असेल तर लाईनमध्ये ते थांबायचं. पण शांततेत. हो, एकदम हं. शांततेत. तुझा फोटो काढून झाला 3-4 तुला हं. वाटलं की शिट यार माझी एक पोस्ट चुकली पुन्हा लाईनीत येऊन थांबायचं. हं. त्यांना नाही म्हणायचं 5 मिनिटं मी परत फोटो काढतो. पुन्हा लाईनमध्ये यायचं हं. आणि मग पुन्हा तुझ्या पुढची लोकं गेली की परत फोटो काढायचा. असं. आणि असे हं. खूप लोक येतात की जी पुन्हा लाईनमध्ये म्हणजे हं. हां. सपोज कपल आहे तर मग आधी मुलाचे फोटो काढून घेतात, हं. परत लाईन थांबतात, मग मुलीचे काढतात. असंही ते लोक करतात. आता हे कोणत्या साईडला आहे? म्हणजे ती कंट्री जेव्हा फिरतो आपण हं. सिंगापूर. तर ते एकदम उत्तरेला आहे बहुतेक. आता मला हां. दिशा एक्झॅक्ट नाही, पण एका बाजूला आहे फोर्ट ते कॅनिन पार्क फिरायची आणि कशी तिथं. ॲक्चुअली कंट्री जर छोटी आहे एवढी, हां. आपण डिसाईड कसं करायची आज ह्या डायरेक्शनला जायचं, उद्या त्या डायरेक्शनला असं जायचं? काही नाही. तू कुठल्याही डिरेक्शनला जाऊ शकतो हं. ॲज पर वेदर म्हणजे ओके. बेसिकली. म्हणजे आता समज तू युनिव्हर्सलला जाणार हं. असशील तर तू ज्या दिवशी पाऊस पडते त्या दिवशी युनिव्हर्सलला जाऊन काहीच मजा नाही. कारण की राईड्स कशा करणार ना हं. तू पावसात? पावसात. किंवा अख्खं युनिव्हर्सल ओपन आहे. हां. तर तू ते ओपन फिरणार कसं जर खूप पाऊस पडत असेल. तेच कट्टू तू सी एक्वेरियमला जाणार असशील तर मग काहीच हरकत नाही. कारण की तू एकदा आत गेला हं. की 3-4 तास तर तू आतमध्येच थांबणार आहे. त्यामुळे हं. ते कव्हर्ड असतं त्यामुळे तिथे तू आरामात जाऊ शकतो. असं पण आहे. तुम्ही सिंगापूर फिरताना प्लॅन केलं पाहिजे. हां. म्हणजे जसं की सेंटोसा आयलंडवरती युनिव्हर्सल स्टुडिओ, हं. सी एक्वेरियम, ते विंग्स ऑफ फायर बीचेस हां. शो, बीचेस. नंतर मादाम तुसाचं म्युझियम पण आहे, हां. जे मेनाचे पुतळे आहेत सगळ्यांचे. हां. पण आम्हाला काय म्हणजे आमचं असं होतं की इंटरेस्ट आम्हाला नव्हता इंटरेस्ट नाही. नव्हता ते हं. बघण्यात. तिथे लोणावळ्याला शाहरुख पाहिलं. खान, प्रियंका, अमिताभ बच्चन आणि अजून येस. बाकीचे खूपच पण लोकांचे म्हणजे इंटरनॅशनल. इंटरनॅशनल फेमस लोकांचे. तर आम्ही त्याला आमच्यासाठी ते काही एवढं नव्हतं, मग आम्ही ते ड्रॉप हां. केलं. मग त्याच्यानंतर नेक्स्ट डे आम्ही गेलो, जो मेन स्ट्रीट आहे, म्हणजे इथं मर्लाईन पार्क आहे. हां. नंतर मरीना बे सँडची बिल्डिंग म्हटलं, हं. सिंगापूर फ्लायर म्हणजे जे व्हील आहे,
हम्म. ज्या व्हील मध्ये बसून तुम्हाला सिंगापूरचा पूर्ण व्ह्यू दिसतो. लंडन आहे सारखं. लंडन आय सारखं तिथं हा, सिंगापूर सिंगापूर. फ्लायर आहे, हम्म. वा. जे सनसेटला भन्नाट. सनसेट पॉइंट झाला तो. सनसेटला हा. आणि तिथं मागच्याच बाजूला मरीना बे सँडच्या हम्म. मागच्या बाजूला गार्डन्स बाय द बे म्हणून एक हम्म. जागा आहे जी फ्री आहे तुम्हाला फिरायला. हा. पण त्यातले 2 स्पॉट तुम्हाला बघायचे असतील, फ्लॉवर डॉम ते क्लाउड फॉरेस्ट. Cloud forest. खूप भारी आहे, खूप काय म्हणजे कन्सेप्ट काय क्लाउड फॉरेस्टची? खूप भारी कॉन्सेप्ट आहे. म्हणजे बेसिकली तुला ढगात गेल्याचा एक्सपिरियन्स ते आर्टिफिशियली देतात. धुकं आणि ढगात गेल्याचा एक्सपिरियन्स आर्टिफिशियली देतात. म्हणजे प्रॉपर तू असा चालत चालत जातो. हम्म. त्यांनी मॅनमेड डोंगर टाईप असा तयार केलाय. त्याच्यावरती तू चालत चालत जायचं हा. आणि आजूबाजूला सगळी फुलं फुलपाखरू असं आहे, ती खरी आहेत. आणि त्याच्यातून त्यांनी ते असं ते वाफा आल्यासारखं किंवा असं पाण्याने ते स्प्रे धुकं- वगैरे करा धुकं धुकं तयार create फिलिंग केलं. प्रॉपर. हो. आणि तू असं चालताना कळतं. हा. म्हणजे तू समज राजगडावरती गेला तर तू धुक्यातून हम्म. क्रॉस करताना तुला कळतं ना की सगळं धुकं मला टच करत Yes. चाललंय. तसं तिथे मिळतं तुला. आणि ते सगळं कवर्ड आहे. हम्म. तर त्याला तिकीट आहे. आणि फ्लॉवर डोम आहे की हम्म. जिथं असं त्यांचं म्हणणं आहे की सगळ्या प्रकारची सगळ्या ठिकाणची फुलं आहेत. फुलं. एवढं मोठं आहे ते? हा, हो. मोठं आहे. तर त्याला पैसे द्यावे लागतात. पण हम्म. बाकीचं गार्डन बाय द बे फ्री बघू शकतो. कुठलं आणि पण? हा, अख्खं जे बाकीचं उरलेलं जे आहे ते सगळं फ्री बघता येतं. आणि तिथं त्यांचा रात्रीचा एक लाईट अँड साऊंड शो असतो, तो हम्म. खूप भारी. रोज खूप 7 भारी. वाजता. रोज 7 वाजता फ्री मस्त. आहे आणि तो. त्या गार्डन मध्ये असतो तो फक्त? हा, गार्डन मध्ये संध्याकाळी असतो. हम्म. आणि तसंच गार्डन बाय द म्हणजे हे मरीना बे सँड बिल्डिंग आहे, त्याच्या हा. बाजूलाच मरीना बे मॉल आहे. हा. खूप मोठा, म्हणजे सिंगापूर मधला ऑलमोस्ट सगळ्यात मोठा. आणि ऍपल लव्हर साठी तिथे एक भन्नाट गोष्ट आहे की तिथं फ्लोटिंग ऍपल स्टोर आहे. जगातलं Floating apple store. एकमेव हा. फ्लोटिंग पाण्यामध्ये ते तरंगत ऍपल आणि स्टोर असं आहे. गोल आहे ते स्टोर. गोल म्हणजे आहे, असं dome. चौकोन वगैरे काही नाही. म्हणजे आपल्या डोक्यात स्टोर म्हणलं हा. की कसं असं एक- चौकोनी येतं. हम्म. तो गोल डोम आहे आणि तो फ्लोटिंग आहे. Like आणि मूवी तिथे सारखं? Appleचे- काय काय? मूवी मध्ये बघतो आपण हॉलिवूडच्या हा त्या हा, type? हा, हा हा, हा तसं आहे. बरोबर. आणि तो मॉल फिरू शकतो अख्खा. म्हणजे मॉल खूप भारी आहे फिरायला. आतमध्ये कसं आहे? भारी आहे. म्हणजे ऍपलचा एकतर एकदम एक्सपिरियन्सच्या बाबतीत ते फार हा, वाढीव तिथे लोक आहेत. जाऊन हा. त्यानं फोन चार्जिंगला लावले. अरे वा. त्याची आमच्याकडे battery low बॅटरी लो झाली. झालेली, आमच्याकडे त्याची पॉवर बँक नव्हती, आम्ही विसरलेलो. मी फोन चार्ज करायला, पण तिथे ते लोक ट्युटोरियल्स वगैरे घेतात. म्हणजे हा. आम्ही गेलो त्यावेळेस तुम्ही ऍपलचा कॅमेरा किती पॉवरफुल आहे हम्म. आणि तो कसा वापरू शकतो याची ट्युटोरियल होती. ते लोक देतात? ते हो. लोक तिथं चालू होतं ते. आणि त्याच्यानंतर 2 दिवसांनी त्यांचं एक तिथं वर्कशॉप होते की ते लोकांना घेऊन मागच्या गार्डन्स बाय द बे मध्ये जाणार होते. आणि हा. तिथे फोटोज ऍपलच्या कॅमेराचं तुम्ही कसं युटिलाइज हम्म. करून फोटोज व्हिडिओज घेतले पाहिजे याचं वर्कशॉप होतं. तर अशा गोष्टी तिथं चालूच ते असतात. चालू असतात ह्याला. पण ते खूप म्हणजे एक्सपिरियन्स जर तुम्हाला करायचा खूप ऍपल भारी आहे. स्टोअरचा, म्हणजे आपलं बीकेसीचं आहे ना, हम्म. त्याच्यापेक्षा खूप भारी एक्सपिरियन्स आहे तिथे. हम्म. सगळे ऍपलचे प्रोडक्ट्स तुम्ही वापरून बघू शकता. हा. तर तो आहे. आणि त्याच्या बाहेरच म्हणजे हे मर्लाईन पार्क, जो तो सिंह आहे, तुम्ही हम्म. तो पाहू शकता. त्याच्यानंतर त्या सगळ्या बिल्डिंग्सचा व्ह्यू आहे. हम्म. त्यानंतर मरीना बे सँड, गार्डन्स बाय द बे, हे सगळं तुमचं त्या दिवसात हम्म. होतं. त्याच बाजूला इकडच्या बाजूला क्लार्केचं ती सगळी लेन आहे जिथं सगळे हॉटेल्स आहेत जे हा. त्या कॅनॉलच्या ठिकाणी आहेत. आणि पुढे जे पाणी आहे तिथं रात्रीचं 7 वाजता एक लाईट अँड साऊंड शो असतो. हम्म. म्हणजे एक दिवस तुम्ही गार्डन बाय द बेचा बघू शकता 7 वाजता, एक दिवस हा. बाहेरचा. आम्ही गेलो त्यावेळेस तो कशामुळे तरी बंद होता, मेंटेनिंग Maintenance चालू साठी होता बंद त्याचा. होता वाटतं. त्यामुळे आम्हाला नाही पाहता आलं, पण ते एक तुम्ही पाहू शकता, ते एक छान आहे. हम्म. त्यांनी ब्रिजेस पण खूप भारी केले. एक डीएनएच्या आकाराचा ब्रिज आहे. हम्म. जिथे DNA च्या- आपला डीएनए असतो हा. ना, तसं असं त्यात म्हणजे असा ट्विस्टेड. ट्विस्टेड ते डीएनएच्या Same. शेप मध्ये आहेत, हम्म. त्याच्यावर तुम्ही चालत जाऊ शकता. तो अरे एक वा. छान आहे. त्याच्यानंतर हँडरसन वेव्स म्हणून एक, हा. तो एक खूप भारी म्हणजे शेप चांगला आहे. हम्म. आणि त्याच्यातून तुम्हाला पुढे गेले की मस्त जंगलात, म्हणजे एक तुम्ही थोडस जंगलात ट्रेल मला टाईप आहे. ट्रेल हा. टाईप आहे. हम्म. तो एक एक मस्त छान bill. आहे. हा, हो मस्त. हो. आणि म्हणजे जे सिंगापूरला म्हणतात की एशियाज ग्रीनेस्ट सिटी, हा. त्यांनी फार मेंटेन ठेवले. म्हणजे मोठ्या बिल्डिंग्स बांधल्यात, पण हम्म. त्या बिल्डिंगच्या बाजूला एवढी झाडी आहे की आपल्याला असं वाटत नाही की अरे फारच आर्टिफिशियल आहे असं. ते त्यांनी खूप मेंटेन केलं मग. म्युझियम्स खूप आहेत सिंगापूरमध्ये, खूप म्युझियम. आर्ट म्हणजे आर्किटेक्चर आहेत की नाही, आर्ट जुने? अँड सायन्स म्युझियम आहे जिथं ते लहान मुलांसाठी फार बेटर एक्सपिरियन्सेस दिलेत. किंवा आईस्क्रीम म्युझियम आहे हा. जिथं आपण अच्छा, वेगवेगळे आईस्क्रीमचं म्युझियम आहे? हो. आईस्क्रीम्स खाऊ शकतो. आणि आईस्क्रीमच्या कॅन्डीज अरे. मध्ये गेम्स आपल्याला हे देतात. वगैरे पण आहेत खूप नाही मला सारे. आईस्क्रीमचं म्युझियम वेगळंच आहे काहीतरी. कोणती खूप. आईस्क्रीम खाल्ली आता गेल्यावर? आम्ही नाही आम्ही गेलो नव्हतो कारण गेलो. की आम्ही आईस्क्रीम लवर नाही? फार नाही, आमच्याकडे अमूल लवर आहेत, फक्त अमूलचं आईस्क्रीम आवडतं. त्यामुळे आम्ही चॉको आईस्क्रीम क्रंच ट्राय कोण. आम्ही आईस्क्रीम म्युझियम स्किप केलेलं आम्हाला हे. आणि आमचं असं होतं की म्हणजे ज्यावेळेस आम्ही स्पॉट्स काढले हम्म. तर त्यात सिंगापूर झू पण खूप लोकांनी रेकमेंड केलंय की हो. सिंगापूर झू सफारी. पण आम्हाला दोघांनाही
सफारी करायला आवडतं, म्हणजे हम्म. प्राणी पिंजऱ्यात बंद केलेले बघायला नाही आवडत. ओ. त्यामुळे मग आम्ही झू स्किप केलं. पण हम्म. तुम्हाला जर झूला जायचं असेल तर झूला मेट्रो नाही जात, तिथे फक्त शटल जाते. तर मग म्हणजे ती दर एका पॉइंट पर्यंत मेट्रो जाते आणि हम्म. मग तिथून पुढे त्यांची दर 20 मिनिटांनी शटल असते. ओके. तर ती शटल झू पर्यंत नेते हम्म. आणि तिथले पण असे म्हणजे खूप पिंजऱ्यात नाही आहेत ते पक्षी, हम्म. प्राणी पक्षी सगळे, पण म्हणजे किती पण नाही म्हटलं तरी ते झू आहे बा म्हणलं आतमध्येच ना. की हा. ते येतच. येस. हा, त्यामुळे म्हणजे नॅशनल पार्कची कॉन्सेप्ट आणि झूची हम्म. कॉन्सेप्ट वेगळं त्यातला आहे. जो काही फरक डिफरन्स आहे कळून हा, येतो. तर ते आहे. हा, पण झूला तुम्ही जाणार असेल तर तुम्ही असं करू शकता की दिवसभर झू पाहायचं आणि हम्म. संध्याकाळी त्यांची नाईट सफारी नाईट पण असते. सफारी. झू तर मध्ये हा, हो. तर ती पण एक रेकमेंडेड आहे. त्यांचा मॉर्निंग ब्रेकफास्ट पण आहे की तू जंगलात बसून हा. अशी झाडावरती माकडं वगैरे आहेत. एकदम मी खूप घाबरते माकडांना, खूप घाबरते माकडांना, त्यामुळे मी ते करूच नव्हते शकत, हा. शक्य नाही माझ्याकडून. पण ते ब्रेकफास्ट मध्ये तुम्ही टेबलवरती असं खाताय वगैरे आणि मग इकडून माकडं आहे, तिकडे असे प्राणी आहेत वगैरे, हा. असं पण आहे त्यांचं. भारी कन्सेप्ट ही. हो. हा, छान, म्हणजे त्यांनी सिटी खूप प्लॅन केलेली आहे. हम्म. ते नाईट सफारीची पण कॉन्सेप्ट काय आहे की हे जे सगळे प्राणी असतात ते दिवसा आराम करतात हम्म. आणि रात्री ऍक्टिव्ह असतात. सो तू झू मध्ये गेल्यावरती तुला झोपलेले प्राणी बघण्यात काही पॉइंट नाहीये ना. मग तू दिवसा प्राणी बघायचे आणि हम्म. मग रात्री नाईट सफारी करायची. मग तिथे तुला ते बोटीतनं पाण्यातनं वगैरे पण ट्रॅव्हल करतात की आजूबाजूचे प्राणी वगैरे बघायला मिळतात. म्हणजे असे असं. काही प्राणी जे दिवसभर झोपतात त्यांना मग रात्री रात्री बघायचं. बघायचं. हा, भारी आहे मग. ते हे छान आहे. आणि तिथे आतमध्ये त्या झू मध्ये एक जे ते हम्म. बर्ड पॅराडाईज म्हणून तिथे आतमध्ये वॉटरफॉल पण आहे, तो खूप भारी आहे. खूप भारी. आम्ही फोटोज बघितलेले हो, त्याचे. फोटोज बघितलेले. आतमध्ये वॉटरफॉल आहे. वॉटरफॉल हो, बनवले. मॅनमेडच असेल तो कदाचित, पण तो भारी आहे खूप. खूप ऐकलं असेल तुम्ही त्याचा आधी. हा, हा. फोटोज वगैरे पण बघितलेले, भारी आहे ते. ते जायला काय राईड आहे की चालत जायचं आता? नाही, तिथं जायला तुम्हाला ती शटल घ्यायची, मग शटल मध्ये तुम्ही तिकीट घेऊन आतमध्ये गेले की म्हणजे तिथं गोल्फ कार्ट सारख्या गाड्या पण असतात हा. आतमध्ये फिरायला. तुम्ही चालतही फिरू शकता. मग त्याला तुम्ही पे करा आणि फिरा. म्हणजे युनिव्हर्सल स्टुडिओला पण तसं होतं. हम्म. पण आम्ही चालतच फिरलो, म्हणजे आम्हाला काही एवढं वाटतच नव्हतं. चालत फिरायचं. जास्त एक्सप्लोर झाला असेल सिंगापूर. हा, हो. ते इव्हन तुम्ही ऐकणारी त्याच्यामुळे बाहेरचं recommend- झालं असेल. हा, हा. असं कोणते सापडल्या जागा फिरता फिरता वेगळ्या? आम्ही अरब स्ट्रीट, आमचा काही प्लॅन नव्हता. हा. तिकडं आम्ही गेलो, म्हणजे तिथं काही लेन आहेत. हम्म. तिथं लिटिल इंडिया, चायना अच्छा, अशा टाउन. लेन्स आहेत. हा, हा. म्हणजे असे त्या पर्टिक्युलर लेन्सला नावं दिली आहेत. हम्म. आता त्या चायना टाउन मध्ये पण रॅन्डम चालता चालता एखादं मंदिर दिसलं तर मग आम्ही त्या मंदिरात गेलो, तिथे दर्शन वगैरे घेतलं, बघितलं की आतमध्ये कसं आहे. आणि ते लिटिल इंडियामध्ये पण अशी खूप साऊथ इंडियन आपलं क्राऊड जास्त आहे हा. ना तिथे, तर साऊथ इंडियन मंदिरं पण भरपूर आहेत तिथे, खूप अरे. आहेत. आणि हो. त्यांचं लिटिल इंडियावरती लक्ष्मी रोड आहे. हो. कल्याण ज्वेलर, जॉय हो. लुकास, रांका, सोन्याचे हा. ब्रँड सगळे दिसत होते सगळे. तिथे. हो. ते वाटलं नसेल आपण इंडियाच्या आणि बाहेर आलोय. PNG चा बोर्ड बघितला, माधुरी दीक्षित, अरे भाई, लक्ष्मी रोड. अरे आत्ता सिंगापूरला होतो. आणि तिथे फूड पण इंडियन तुला आरामात हा. मिळून जाणार. म्हणजे डोसा खायचा आहे, पाणीपुरी खायची आहे, पावभाजी खायची आहे, सगळं मिळतं तिकडे. एकदम म्हणजे भारी. ज्यांना बजेटमध्ये किंवा तुम्ही जेव्हा सिंगापूर प्लॅन करता, तर सिंगापूर खूप महाग आहे का म्हटलं जातं, कारण त्यांचा हा. स्टे सगळ्यात एक्सपेन्सिव्ह आहे. बरोबर. तर स्टे करताना जर तुमचं फारच बजेट असेल तर तुम्ही हम्म. हॉस्टेल्स बघू शकता, जे हा. साधारणतः 2 ते 3 हजारापर्यंत येतात पर नाईट. हम्म. थोडे डिसेंट काही एरियात जर तुम्ही डिसेंट हॉटेल्स घेतले, जसं लेव्हेंडर एरिया आहे किंवा हे लिटिल इंडिया आहे, ह्या याच्यात 7-8 हजार पर नाईट प्रमाणे हॉटेल्स मिळतात. एवढे? पण ज्यावेळेस हॉटेल्स बघताना तुम्ही ही काळजी घ्यायची की हॉटेल्स हे MRT पासून जवळ असतील, ओके. म्हणजे तुम्हाला खूप चालावं नाही म्हणजे लागत. हा. बेसिकली Basic. बजेट ट्रॅव्हल करताय तर मग स्टेशन पासून जवळ घेण्यातच पॉइंट आहे, नाही तर मग परत टॅक्सी करून Yes. स्टेशनला किंवा जायचं, मग बसने काही जायचं, point मग नाही. वेळ पण जातो त्यात. आणि जे लोक व्हेज आहेत ना, त्यांचे जरा तिकडे हाल आहेत. वांदे आहेत, हो. कारण की काय माहितीये का, तिकडे आपण व्हेज हा. बर्गर घेतला ना, हा. तो चिकनवाला बर्गर व्हेजीस टाकून मिळतो. हो. त्यांची व्हेजची कन्सेप्ट वेगळी आहे. त्यांच्या मॅगडीत व्हेज बर्गर नाही मिळत. मिळत. व्हेज नावाचा प्रकारच नाही तिकडे. नाही. व्हेज बर्गर घेतलं की व्हेजीस वाला बर्गर मिळतो. हा, मग सांगायचं काय ज्यांना Chicken. व्हेज खायचे त्यांनी. मग तुम्ही सॅलड खाऊ शकता किंवा मॅगडीत फ्राईज खाता येतात. पण किंवा लिटिल corn. इंडियामध्ये तुम्हाला आहेत साऊथ इंडियन हा. रेस्टॉरंट किंवा हम्म. कैलाश पर्वत सारखं, जिथं नॉर्थ इंडियन चाट वगैरे सगळं हम्म. मिळतं, अशा आहेत. पण तुम्ही टेस्ट ऑब्विसली इंडियाची एक्सपेक्ट नाही करू शकत, हा, बरोबर आहे ना. स्पायसी वगैरे, पण हम्म. मिळतं व्हेजला. असं नाही की व्हेज खाऊच नाही शकत, पण थोडेसे हाल आहेत. म्हणजे नॉनव्हेज वाल्यांना कसं तुम्हाला म्हणजे चालून जातं. मोस्टली जे प्युअर व्हेज आहेत, म्हणजे हम्म. अशी काही काही लोक असतात बघ की व्हेज नॉन व्हेज रेस्टॉरंट मध्ये पण हा, नाही खाणार नाही. जाणार, किंवा जैन लोक, ज्यांना जैन फूड जे लोक प्रिफर हम्म. करतात वगैरे, तर मग त्यांचे लिटिल इंडियामध्ये असेल तर काही वांदे नाही. मग तिथे तुला दाल राईस मिळेल, डोसा, उत्तप्पा हम्म. किंवा चाट वगैरे असं सगळं मिळेल, किंवा रोटी आणि हे पण मिळेल. पण त्याच्या व्यतिरिक्त तू असा बाहेर गेलास तर मग सबवे वरती जगायचं. सबवे, हा, म्हणजे सलाड्स खायचे, हम्म. नाहीतर मग सब खायचे. फ्रेंच फ्राईज. हो, Fries. नाही तर कॉर्न. Corn.
तेवढंच बाकी मिळतं, फार बाकी काही हा. मिळत नाही. नाहीतर चिकन मग तसं fruit इझिली plate. मिळतं त्यामुळे हम्म. नॉनव्हेज खाणाऱ्यांचे हाल नाही होत. त्यामुळे आमचे काही मग प्रॉब्लेम त्यामुळे राहताना तुम्ही जर लिटिल हा. इंडियाच्या आसपास राहिलात हम्म. तर तुम्हाला ते तुम्ही लिटिल इंडियाला जाऊन कैलाश हा. पर्वत आहे, पार्वती काहीतरी एक नावाचं रेस्टॉरंट आहे, हम्म. असे खूप आणि बाकीचे पण नॉर्मल रेस्टॉरंट आहे जिथे तुम्हाला इंडियन फूड मिळतं, तर तुम्ही ते खाऊ शकता. मग ती हॉटेल्स आणि हॉस्टेल शोधायची कशी तिथे गेल्यावरती? तुम्हाला booking.com वरती मिळतात. हा. आपलं जे नॉर्मल सगळीकडे चालतं तसंच. रिव्ह्यूज त्याच्यावर वगैरे मिळतात त्याचे? ह्याच्यातनं. हां. सिंगापूरला गेले तर 4 ॲप तुमच्याकडं 4 ते 5 ॲप पाहिजेत. हा. एक तर गोजॅक किंवा गोजॅक एक आहे आणि अजून एक Go there ग्रॅब. म्हणून ग्रॅब Grab. आणि गोजॅक हे 2 हम्म. टॅक्सीसाठी आहेत. ओके. जे तुमच्या फोनमध्ये पाहिजे की इमर्जन्सी जर तुम्हाला हम्म. काय लागलं तर हे. कारण की मेट्रो आय गेस 10:30ला शेवटची आहे. शेवटची ओके. 11 11 वाजता 11. शेवटची आहे. तर इमर्जन्सीसाठी ते पाहिजे. त्याच्यानंतर gothere.sg नावाची हम्म. वेबसाईट आहे किंवा ॲप आहे. ते इतकं भन्नाट आहे. सपोज मला आता मी इथं आहे आणि मला हार्बर फ्रंटला जायचं आहे. हम्म. तर ते मला डिटेल सांगतं की एवढे पावलं चाललं की तुला इथं MRT स्टेशन आहे. हम्म. MRT तुझी एवढ्या मिनिटात येणार ती तेवढ्या मिनिटात येते. किंवा बसचं पण सांगतं की एवढे पावलं चालून लेफ्ट घे, परत एवढी पावलं सरळ चालत जा, इथं बस स्टॉप आहे. हा. तो बस स्टॉपला 3 मिनिटांनी बस येणार, ती बस हम्म. 3 मिनिटांनी पोहोचते. लाईव्ह अपडेट होतं त्यांचं ते आणि एकदम त्यांचे accurate. इतकं ॲक्युरेट. ते गोदेर ॲप म्हणजे तुम्हाला फिरायला गोदेर ॲप असेल तर हा. तुम्हाला काय गरज नाही दुसरी. त्याच्यानंतर व्हिजिट सिंगापूर नावाचं एक ॲप आहे, हम्म. ज्याच्यात तुम्हाला सगळी इन्फो आहे की सिंगापूरमध्ये काय खायचं, हम्म. हॉटेल्स कुठे, हॉस्पिटल्स लागले तर ते कुठे, ही सगळी हम्म. इन्फॉर्मेशन त्याच्यात दिलेली आहे. तर हे ॲप आहेत जे तुमच्याकडं पाहिजेत की ज्याच्यामुळे तुम्हाला सिंगापूरमध्ये हे फिरताना आधीच लिस्ट काढावं लागेल हां, ॲपची ह्याची लिस्ट हे 4-5 ॲप आहेत हम्म. जे आणि काही काही युनिव्हर्सल ॲप्स पण असतात. म्हणजे आता हॅपी काउज म्हणून एक आहे, जे मोस्ट ऑफ द कंट्रीज मध्ये ना फक्त व्हीगन आणि व्हेज रेस्टॉरंट्स तिथे लिस्टेड आहेत. लिस्टेड आहेत. तर ते असं अशी पण काही ॲप आहे? हा हम्म. तर तू असं काहीतरी ॲप डाउनलोड हम्म. करून गेला तर मग तू सिंगापूरमध्ये पण तुला व्हीगन फूड खायचं असेल तर ते रेस्टॉरंट्स कुठले आहेत, आणि हा. व्हेज खायचं असेल तर ते रेस्टॉरंट्स कुठले, आणि त्या ॲपवरती फक्त व्हेज आणि व्हीगनच आहे. नॉनव्हेज रेस्टॉरंट्स नाही. लिस्टेडच नाहीये. नॉनव्हेज लोक खुश आहेत सगळीकडे यार. हां, तुम्ही कुठे गेलं तरी ते सुखात त्यांना असतात. प्रॉब्लेम येत नाही जास्त. त्यामुळे ते हॅपी काव म्हणून एक हा. ॲप आहे जे डाउनलोड करून जायचं. मग तुला व्हेज रेस्टॉरंट तुझ्या एरियात कुठे आहेत आजूबाजूला हम्म. ते पण, म्हणजे असं जास्त डोकं लावायला नाही लागत की आता मी प्रत्येक रेस्टॉरंटमध्ये हा. जाऊन चेक करू की इथे व्हेज मिळतंय की नाही मिळतंय. बरं हम्म. व्हेज मिळालं तर काय खायला मिळेल हे पण माहित नाही ना. हम्म. तर त्या ॲपनी गोष्टी सॉर्ट होतात. ओके. आम्ही ते चायना टाउनला गेलतो ना, हा. तर तिथे फिरताना सडनली म्हणजे ते कळलं की हे चायनीज काहीतरी हम्म. स्ट्रक्चर वेगळं आहे. आम्ही आतमध्ये गेलो, मंदिर होतं. एकतर मला मंदिरात एसी बघून मी एवढा म्हणजे माझ्यासाठी ते फार नवीन होतं की बाहेर ह्युमिड होतं, भयंकर गरम झालेलं आम्ही आणि मे समोर महिन्यात गेलेलो. आपल्यासारखा मे महिना आहे ना तिथे पण प्रचंड ड- गरम, हिट. प्रचंड गरम. म्हणजे ऊन नाही, ढगाळ वातावरण, हम्म. कारण की पाऊस, पण Humid, घाम humidity. इतका Humid इतका खूप. घाम, खूप घाम. आणि ते एसी एकदम ते मंदिर सगळं आणि तिथं काय होतं, हिने वन पीस घातलेला, तर त्यांनी त्यांचं ते एक वेगळ्या प्रकारचा कोट दिला होता की तुम्ही हा. तो घालायचा. म्हणजे असं बांधायला त्यांनी बांधायला दिलेलं दिलेलं. मला, असं स्कर्ट टाईप ते Dress code. बांधायचं. ड्रेस कोड. हा. मग ते तुम्ही ते घालून बांधायचं जायचं, म्हणजे आपल्याकडे फिरायचं. गुरुद्वाराला कसं डोकं झाकायला आम्हाला ओढणी किंवा असं काहीतरी बांधायला देतात, हम्म. तसं त्यांनी खाली पाय आणि हे सगळं झाकायला कसं स्कर्ट टाईप दिलं. ते हम्म. स्वतःच बांधून देतात. अख्खं मंदिर फिरायचं, आल्यावर आले ते ते पुन्हा काढून काढून त्यांना देतात. देऊन टाकायचं. अच्छा भारीच टीम आहे ही. त्यांच्याकडे हो. हा ते स्वतः म्हणजे ते रिस्ट्रिक्ट नाही करत हा. की तुम्ही नाही जाऊ शकत. ते देतात, तुम्ही सोल्युशन फिरून त्यांनी या, काढून solution ठेवलं. काढून ठेवलं. ऍक्च्युली चांगलं हा. सोल्युशन आहे. आणि छान मंदिर आहे ते, म्हणजे चायनीज आहे, हम्म. आपल्याला कळत नाही काय, पण बघायला भारी आहे. छान आहे ते. तिथं त्याच्यानंतर बुगीज लेन म्हणून एक आहे. बोगीज. हा, तर जर Shopping शॉपिंग साठी ओह. ते म्हणजे तुम्हाला जर सोव्हिनियर्स घ्यायचे, फ्रीज मॅग्नेट्स घ्यायचे, हा. चॉकलेट्स घ्यायचे, म्हणजे बेसिकली आपल्याकडे बाहेर गेले की चॉकलेटची डिमांड असते. बरोबर. तर मला इतक्या लोकांनी सांगितलेलं की हे घेऊन ये, ते घेऊन ये, चॉकलेट लोकांना हवं असतं. हम्म. तर हे सगळं बुगीज लेनला खरेदी करतं, स्वस्त मिळतं. हम्म. म्हणजे आम्ही बाहेर पाहिलेले सोव्हिनियर्स, जे सोव्हिनियर्स आम्हाला $80 $90 होते, तिथं आम्हाला $8-7 मध्ये मिळाले. एवढं स्वस्त आहे? हा, हम्म. एवढं बार्गेनिंग कसं shopping करायचं ला. इथं? तिथं करायला बार्गेनिंगला नाही लागत. जास्त. नाही त्यांच्या लागत? त्यांचे फिक्स्ड fixed प्राइसेस price आहे, ते नाही करत. हम्म. पण बुगीज लेनला तुम्हाला म्हणजे मुलींना ते कोरियन स्कर्ट आणि हे जर हा. शॉपिंग कोरियन तर main आहे त्यांचं आता. सगळं तिकडं आणि स्वस्त म्हणजे तुळशीबाग येते त्यांची. हा, $10 मध्ये कोरियन स्कर्ट वगैरे हम्म. मिळतं. हा. So ठीक आहे, म्हणजे 600. तिथं आपल्यासाठी तुम्ही काय करू होतं तिकडं? शकता. आपल्यासाठी असे म्हणजे होते, पण आपण मध्ये बिलिंग मुला- करायचं. काही हा, मिळतं. बुगीज मध्ये माझ्यासाठी- ऍक्च्युली मुलांसाठी काही नाही, पण म्हणजे म्हणजे मला- फॅन्सी फोन कव्हर्स, हा, ते होते. कोरियन स्कर्ट, कोरियन पॅन्ट, कोरियन टॉप्स, मुलींसाठी जन्नत काहीच आहे नव्हतं Bugis. आपल्यासाठी. नाही, आपल्यासाठी मरीना बे सँडचा जो मॉल आहे ना, तिथे तो बेस्ट. तुम्ही क्रॉक्स आहे, expensive जॉर्डन आहात. आहे, ते सगळं तिकडं तिथं. तुम्ही एक्सपेन्सिव्ह आहात, आम्ही $10 मध्ये होतो. हे
काय कारण म्हणजे नायकीचं जॉर्डनचं तिथं हे ऑफिशियल स्टोअर आहे. हा म्हणजे जर जॉर्डन आपण मागवले इंडियात तर हम्म. ते सिंगापूर वरूनच येतात. हो का हम्म. सो तिथे आणि स्वस्त तिथे असतील. स्वस्त नव्हते, सेम रेट पडतात साधारणतः. पण बेनिफिट एक हा होता की व्हरायटी, म्हणजे मला जे जे हो. पाहिजे ते जॉर्डन्स अवेलेबल होते तिकडे. आउट ऑफ स्टॉक नाही. आउट ऑफ स्टॉक वाला विषय नव्हता. आणि तिथे ज्यावेळेस आपण फिरतो ना हा. तर नेहमी पासपोर्ट सोबत ठेवायचा. कारण हम्म. हे की जर तुम्ही $100 पेक्षा जास्त खरेदी केली हम्म. तर तुम्हाला त्याचा जीएसटी एअरपोर्टला रिफंड घेता येतो. हो मग त्यासाठी पासपोर्ट सोबत पाहिजे. अरे असं हे पण एक सिस्टीम आहे. हा म्हणजे $100 पेक्षा जास्त खरेदी हा. केलं तर ते आपल्याला रिटर्न मिळतं. अरे वा. मग त्याच्यासाठी पण जर पासपोर्ट नसेल तर मग बिल वरती तो येत म्हणजे नाही पासपोर्टचा डिटेल. नंबर तर टाकून ठेवतात हा का? त्यामुळे हम्म. पासपोर्ट घेऊन जायचा. मग हम्म. त्याचा जीएसटी आपल्याला याच्यावर क्लेम करता येतो एअरपोर्टला. भारी आहे. आणि तिथं म्हणजे एक तर DJIचं स्टोअर होतं, सगळे ड्रोन होते, इन्स्टा 360चं स्टोअर होतं. म्हणजे गॅजेटचं तर एक हम्म. मॉल आहे की जिथं सगळे गॅजेटचं आहे. हम्म. म्हणजे सगळे ब्रँड, HP, इंटेल, डेल, सगळे ब्रँड, हम्म. फोनचे सगळे ब्रँडचे त्यांचे तिथं स्वतःचे शॉप्स होते, आउटलेट. हा. जिथं तुम्ही काही खरेदी करू शकता गॅजेट. भारी. तो आणि ते आपला spot. कोरियन स्किन केअर वगैरे जे आहे ना ते पण हम्म. इतकं आणि तिथं, त्याच्यासाठी तर दुसरे कुठे जायची गरज नाही. म्हणजे हा जास्त वैतागायचा की तू मेट्रोमधनं उतरला उतरले ना का तिकडं की ते मॉलवरती आणि एवढे भारी भारी ते कोरियन स्किन केअरचे सगळे ते फेमस शॉप्स असतात. तिथनं फक्त उचलायचं आणि नजरेमध्ये घेऊन लाईट यायचं. लागली असेल लगेच. हा लगेच. खूप. पण तिथं शॉपिंगला बुगीजला गेलं तर आहे. हम्म. अरब स्ट्रीटला अरबचं आहे. तुम्हाला हा. टर्किश फूड जर ट्राय करायचं असेल ना टर्किश तर म्हणजे तिथं ते हमाम हमस आणि हमस हमस आणि ते सगळं खाल्लं होतं. हमस काय खूप असतं ते? भारी. हमस एक त्यांचं टर्किश डिश आहे. म्हणजे म्हणजे ते त्याच्यात आपले चिकपी आणि त्याचा एक सॉस व्हाईट कलरचा हम्म. बनवतात आणि मग ते तू ह्याच्या बरोबर त्यांचा जो व्हाईट ब्रेड ब्रेड आहे असतो हा. म्हणजे चिकन वाला रोटी टाईप एक असतं त्याच्याबरोबर खायचं. फूड खूप चांगलं दिसते तिकडं. हा फूड म्हणजे आम्ही लिटिल इंडियात तर जन्नत असते आपल्या लोकांसाठी. आम्ही हम्म. चायना टाउन मध्ये काही खाल्लं खाल्लं नाही नाही हम्म. नाही. काहीच. फक्त फिरलो आणि फिरलो. शॉपिंग केली. शॉपिंगला बोगीज. तिथे एक चांगले आहे फ्रीज मॅग्नेट्स मला बुगीजला भारी मिळाले. हम्म. खूप भारी आहे खूप तसे. छान होते. मग तिथून पुढे कुठे गेलं नंतर? मग ते हे आम्ही असं एक दिवस सगळे हम्म. म्हणजे 8 दिवस होतो तर त्यातले एक दिवस आम्ही काहीच फिरलो नाही. निवांत आम्ही आराम घरी- केला. हा म्हणजे आम्ही ठरवलं की दादाकडे गेलो तर एक दिवस त्याच्या मतलब फॅमिली वातावरण कसं होतं फॅमिली आता तिथं राहणं एक दिवस आराम तर गेला असेल हम्म. आणि निवांत पडले आपल्या तर कसं यार सकाळी उठलो चहा पिला निवांत पडा एक तळजेला फेरी मारून येऊ. नाही तिथं असं होतं की एकतर आम्ही आहे ना तिथल्या गोष्टी जाणून घेण्यातच फार एक्साइटेड हम्म. होतो. हा. म्हणजे आमचे दादा ते तिकडच्या म्हाडाच्या फ्लॅटमध्ये राहतात. हम्म. पण भाई क्वालिटी एवढे भारी फ्लॅट्स आहेत ना तिथले हा. अपार्टमेंट्स खूप भारी. डिफरन्स काय मग आपलं आणि तिकडचं? खूप लॅविश जे डिटेल एकतर ज्यांच्याकडून ते रेंटनी हम्म. राहतात ना तर ती म्हणजे मला दादानी सांगितलं की आमचा टीव्ही 3 महिन्यापूर्वी खराब झालता. हा. मी ओनर असेल तर नेक्स्ट डे रिप्लेस आणि सगळं दिलं होतं त्यांनी. सगळं डिशवॉशर, मायक्रोवेव्ह, ओव्हन सगळं घरात ज्या गोष्टी लागतात ना हा. ते म्हाडाचे फ्लॅट्स आहेत. मला असं झालं की याला म्हाडाचे फ्लॅट्स नाही म्हणू शकत आपण. बेसिकली गव्हर्नमेंट हा. त्यांना विकतं हम्म. फ्लॅट्स ओनर्सला आणि हम्म. मग त्या ओनर्सनी ते रेंटला दिलेले आहेत. हो. पण त्यांची क्वालिटी इतकी आणि एवढे मोठे आहेत खूप ना मोठे. एवढे मोठे आहेत ना आपल्यासाठी आपल्याकडचं 2 BHK म्हणजे त्यांचं साधं लिव्हिंग रूम आहे. लिव्हिंग रूम एवढं छोटं आहे आपलं. हो. नाही आणि त्यांच्याकडे कसं आहे या फॅसिलिटीज फक्त ज्यांच्याकडे सिंगापूरची नॅशनॅलिटी त्यांनाच मिळतात. हम्म. म्हणजे तू घर विकत वर्क तेव्हाच विजा घेऊ वरती गेलं शकतो. तर नाही घेऊ नाही शकत. भेटणार. हम्म. त्यांचं हॉस्पिटल जे होतं ना हम्म. एवढी मेडिकल सिस्टीम भारी. हॉस्पिटल गव्हर्नमेंट इतकं हॉस्पिटल मोठं तू गव्हर्नमेंट बघशील हॉस्पिटल ना, त्यांना एवढं भारी म्हणजे आपल्याकडचे प्रायव्हेट हॉस्पिटल पण एवढ्या तोडीचे नाही. एवढं भारी हे होतं म्हणजे खालून बघूनच हा. कळतं की आणि तिथे पोलीस हम्म. गाडी दिसते पण हा. कुठे रस्त्यावर थांबलेला एक ट्रॅफिक पोलीस दिसला एक मला सुद्धा याच्यात. नाही गरजच लागत गरजच नाही. नाही. लोक स्वतःच एवढी सेल्फ डिसिप्लिन्ड आहेत. गरजच लागत नाही. झालं तर कॅमेरावरून लगेच ट्रॅक. हम्म. हा आणि सायकल वरती फिरणारी भरपूर लोक आहेत. ते हम्म. सायकल घेतात त्यांचं सायकलचं ठरलेलं रूट आहे त्याच्यावरून जातात. हेल्दी लोक green आहे सगळं. खूप हेल्दी असतात ते खूप लोक. फिटनेस लोक आम्हाला तेच झालं दिवसात तुम्ही 12-13 किलोमीटर चालताय होणारच. नाही म्हटलं ना म्हणजे असं की आपण हा. ऑफिसला जाणारा माणूस आहे तरी त्याचं काही नाही म्हटलं तरी 10,000 पावलं दिवसात होतच असतील. लोकांना मेट्रो असं चालून कल्ला आणि असतं ना हे. लगेच आणि गेल्यावरती ते की सगळं दिसतं की लोक हा. बघून फिट आहेत म्हणून. म्हणजे चायनीज लोक जी उंचीने कमी असतात हा. पण फिट होते. म्हणजे त्यांना असं असे पोट सुटलेले दिसायचे नाही आणि मला त्या टी शर्ट मध्ये फार असं ऑकवर्ड व्हायचं त्यांच्याकडे बघताना. फार आहे आणि मेट्रोमध्ये पण उभे राहतात म्हणजे मेट्रो एक तर त्यांच्याकडं फार लोकांना
एटिकेट्स खूप आहेत. हम्म. म्हणजे जर एखादी मुलगी उभी आहे तर ते उठून लगेच जागा देतील, उभे राहतील. किंवा एखादी प्रेग्नंट लेडी आली तर न सांगता, म्हणजे त्यांच्याकडे लिहिलेलं नाही महिलांसाठी, प्रेग्नेंट लेडीसाठी सेपरेट सीट आहे आणि त्याचा कलर वेगळा आहे. वेगळं आहे. हो हम्म. लिहिलेलं नाही हम्म. तुम्हाला ते. पण ते लोक जे जरी त्या हम्म. सीट्स फुल असले ना तरी जागा देतात, उठून हो उभे राहतात. सेन्स मस्त हा. आहे त्यांचा. हा हा तिथे असं चांगलं. झालं नाही का ते सगळे ते ऑलरेडी सेमच दिसतात लोक तिथे आधीच नाही ओळखता होत येत नाही. आपल्याला, म्हणजे एक तर बेसिकली काय होतं, आपण त्यांना शोधत नाही. हा. म्हणजे आपल्याला जर एखाद्याला अरे हाच आहे का शोधायचं असेल तर, पण एवढे लोक येत असतात मेट्रोत. ते असं टुरिस्ट बघितलं काय वेगळी रेशन देतात का अरे इंडियाहून आले नाही वगैरे नाही, काय काही नॉर्मल आले ठीक नॉर्मल आहे, ट्रीट फिरा. करतात हम्म. तुम्हाला. म्हणजे आपल्याकडे कसं असतं की आपण एखाद्याला बघितलं की आपण हसत नाही, हा. त्यांचं तुमचं आय कॉन्टॅक्ट झालं की ते हसतात बघून. हम्म. हा, म्हणजे आम्हाला असं इथं आल्यावरती झालं की Awkward होतं, म्हणजे हा. आपण आपल्याला तिथं सवय होती नसते, आणि हा. मग बँगलोरला आलो, उतरलो आणि एकाकडे बघून हसलो, तो हसलाच नाही. मग ते असं ते ऑकवर्ड होतं ना आपल्याला की अरे तुला काहीतरी हे झालं. ते असं होतं. नाही, लोक खूप हा. चांगले चांगले, म्हणजे supportive help दुकानातली लोक करतात. पण हम्म. खूप चांगले आहेत. तिकडची अशी कोणत्या गोष्टी ज्या आपल्याकडे आल्या पाहिजे असं वाटतं. क्लीननेस आणि भरपूर इन्फ्रा गोष्टी आहेत. इन्फ्रा Infra important आहे? इन्फ्रास्ट्रक्चर, हा भन्नाट इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्यांचं. हम्म. आणि तिकडे लूटमार, म्हणजे टुरिस्टला लुटायची वृत्तीच नाही त्या लोकांची. हा. एकाकडून पण आम्हाला असं जाणवलं नाही की हे काय लुटतायत काय आपल्याला, काय हम्म. नाही. ते किंवा सांगतात हे नाही, हे गरज कर. पण लागत नाही ना रे सहसा तशी. हम्म. प्रत्येक गोष्टी इतकी सिस्टमॅटिक आहे की तुला असं कोणाला तरी पैसे हँड ओव्हर करायची वेळच येत नाही की तो काहीतरी अमाऊंट सांगणार मग तू त्याच्यात बार्गेन करणार, असं काही हम्म. नाहीच आहे. सगळं त्यामुळे टॅपवर चालतं. हम्म. म्हणजे कॅश ऑलमोस्ट फार कमी वापरतात. हम्म. आपण आपल्या सेफ्टीसाठी कॅश घेऊन जातो, कारण जर इन केस कार्ड नाही चाललं हम्म. किंवा फोन नाही. आता आमचं झालं होतं की आमचे इंटरनॅशनल ट्रान्झॅक्शन आम्ही बंद करून ठेवलेले आणि ते माझ्या लक्षातच नव्हतं की मी हा. कार्डचे इंटरनॅशनल ट्रान्झॅक्शन बंद केले. ह्याला पण झालेलं असं. मालदीवला पण मालदीव. तसंच झालं. आणि मग ते मी टॅप करतोय, हा. फेल होतोय. मग त्या कॅशमध्ये माझ्याकडे कॅश होती. हम्म. मग ती नसती तर मग आपण अडकून पडतो. मग हम्म. मला नंतर लक्षात आलं की अरे नाही, मेसेज आल्यावर कळलं की इंटरनॅशनल ट्रान्झॅक्शन बंद आहे. पण जर रेंज नसेल तर हे. हम्म. आणि त्यांचं तिकडचं जे कार्ड आहे ते इकडे, म्हणजे एअरटेलची रेंज आपल्याला भारतात दाखवता आल्यावर त्या हा. कार्डला मी ते हम्म. घेऊन आलो तर ते कार्डला मला असं कुठेच झालं नाही की कोपऱ्यात रेंज नाही. हम्म. सगळीकडे नेटवर्क खूप भारी आहे त्यांचं. हो. नेटवर्क, हा, फोनचं, आणि मोबाईलचं प्रत्येक नेटवर्क. स्टेशनला वायफाय वायफाय वगैरे पण आहे फ्री मध्ये. त्यामुळे हा, हो, फ्रीमध्ये हो. फ्री वायफाय आहे, तुम्ही कनेक्ट करू शकता. म्हणजे कुठे गेलं तरी नेटवर्कचा काही इश्यू नाही. काहीच नाही. हा, म्हणजे बाहेर काही ठिकाणी तुम्हाला नसतं नेटवर्क, म्हणून हम्म. आम्ही सिम घेऊन ठेवलेलं की आपण फसलो हा. तर, म्हणजे पहिल्यांदा गेलंय, बरोबर आहे. आपल्याला माहित नसतं की हे. आणि आमच्यासाठी हा पहिला एक्सपिरियन्स होता की सगळं आम्ही स्वतःचं सेल्फ मॅनेज स्वतः फिरत असं, होतो हम्म. ह्याच्यातनं. पण तुम्ही ज्यावेळेस सेल्फ मॅनेज फिरताना तुम्हाला खूप फिरण्याची गोष्टी वेगळी मजा. आणि गोष्टी खूप शिकता तुम्ही. कपलसाठी काय काय अजून पॉईंट वाटतं तुला. कपल्ससाठी तसं तिथं म्हणजे फार तुम्ही सिक्युअर्ड आहे, त्यामुळं हम्म. काही नाही. फक्त तुम्ही तुमचे कपडे नेताना शूज, हम्म. छत्री आणि तिथले पाण्याची रूल्स बॉटल. आणि पाण्याची पाण्याची बॉटल, बॉटल. ह्या 5 गोष्टी तुमच्या हम्म. बॅगेत. म्हणजे तुम्ही दोघं आहात तर दोघांकडे 1-1 लिटरची पाण्याची बॉटल ऍटलिस्ट हवीच. पाणी एक तर तुम्ही हा. चालता त्यामुळे पाणी खूप लागतं, ह्युमिड आहे त्यामुळे तुमचं एक्झर्शन होतं, तुम्ही पाणी खूप पिता. हा. त्यामुळे पाण्याची बॉटल असेल तर पाण्यावरती खूप पैसा जातो तिकडे. म्हणजे बेसिकली आम्ही जर बजेटचं आपण हम्म. म्हटलं तर कपलसाठी हम्म. किंवा इंडिव्हिज्युअल पर पर्सन 1 लाख ते 1,20,000 तुमचं सिंगापूरसाठी बजेट पाहिजे एका आठवड्यासाठी. कपलचं नाही पर पर पर्सन. पर पर्सन. पर पर्सन. पर्सन ओके. 1 लाख ते 1,20,000. म्हणजे त्याच्यापेक्षा कमी मध्ये हम्म. पण होतं की फक्त हॉस्टेललाच राहिलं किंवा हम्म. फक्त हॉकर स्टॉल्सलाच खाल्लं, फक्त मेट्रोनेच फिरलं. हम्म. पण तरी काही काही दिवशी तुम्ही जर ठरवलं की स्प्लर्च करायचं किंवा हम्म. तिथली प्रत्येक ऍक्टिव्हिटीच अशी येणार आहे की प्रत्येक ऍक्टिव्हिटीला तिकीट आहे. राईट. आणि असं नाही की कमी आहे, म्हणजे हम्म. 5-5 हजार 3-3 हजार रुपये असं तिकीट आहे आणि प्रत्येक ऍक्टिव्हिटीला तिकीट असल्यामुळे तेवढे पैसे जातात. आम- म्हणजे फ्री स्पॉट्स पण आहेत हम्म. आणि ऍक्च्युली ते फ्री स्पॉट्स पण एवढे भारी आहेत ना की तुला वाटणारच नाही की हे फ्री आहे. म्हणजे एवढे वर्थ आहेत ना ते स्पॉट्स. हा. म्हणजे ते गार्डन्स बाय द वेचा हे असेल, तो सगळा लाईट अँड साऊंड शो असेल हम्म. किंवा सेंटोसा मधला लाईट अँड साऊंड शो, ते मर्लायन्स पार्क. आता त्याची पण कॉन्सेप्ट असे की त्या मर्लायनला मर्लायन का म्हणतात, तर वरती लायन आहे आणि खाली तू बघितलं तर मरमेड आहे. हम्म. म्हणजे जलपरीचं हा. खालचं आहे आणि वरचा सिंह आहे आणि म्हणून त्याला मरलायन म्हणतात ओ. की ते मरमेड आणि लायनचं मिक्सचर आहे म्हणून ते तसं नाव आहे आणि ते त्याचं. त्यांच्या कंट्रीचा सिम्बॉल आहे तो. सिम्बल येतो हम्म. त्यांचा. मग त्याच्यातून ते पाणी पडत असतं तिथे. स्टोरी मस्त आहे त्याची, कारण हा. तो कधी मागचा पार बघितला ना ऍक्च्युली हा. फोटोमध्ये. हा, आणि ते हा, इथून सिंह दिसतो बघतो. फक्त ना. हा. हम्म. आणि ते आमचे फक्त 48,000 रुपये ऍक्टिव्हिटीच्या तिकीटचे गेले फक्त. हा. सगळे तिकीट्स इन्क्लूड. सगळे हा, ticket. हा. म्हणजे फक्त फिरण्याचे हम्म. जे जे काही स्पॉट फिरलो तिथं जे एंट्रीचे तिकीट्स होते ते 48,000. हा. पण आता तुम्हाला
चांगीला आला तर ज्वेल ऑफ चांगी फ्री आहे. हम्म. तिथलं बटरफ्लाय गार्डन फिरता येतं. Yes. त्याच्यानंतर मर्लाईन पार्क फ्री आहे. हम्म. ते गार्डन Apple बाय द stores आहे, ते ऍपल पण स्टोअर free तुम्ही आहे. मॉल्स फ्री फिरू मॉल्स शकता फ्री तुम्ही आहेत सगळे. सगळे. सगळंच फ्री फिरायला. हो. म्हणजे फ्री पण आहे, पण म्हणजे असं नाही करू शकत तुम्ही की तुम्ही एवढा खर्च हा. करून सिंगापूरला जाता. तर काही- युनिव्हर्सल स्टुडिओ म्हणजे बरेच असं होऊ शकतं की 6,000 नको स्किप करू. हम्म. तर ते नाही केलं पाहिजे, कारण आपण एवढा पैसा खर्च करून गेले Right. तर ते एक्सपिरियन्सेस पण हम्म. घेतले पाहिजेत. ते ऐकून आता असं वाटतं मला ऍक्च्युली सिंगापूरला जायची खूप इच्छा व्हायला लागली आता. म्हणजे मी एवढा सिंगापूरच्या प्रेमात पडलेलो की मी आल्यावर 2 महिने जॉब शोधत म्हणजे होतो. ती कंट्री बेस्ट फॅमिली कंट्री पण आहे की हा. आई वडिलांना घेऊन जाणं हम्म. लहान प्रत्येकासाठी काहीतरी येते ते म्हणजे प्रत्येकासाठी. 5 वर्षाच्या मुलाला तर युनिव्हर्सल स्टुडिओ हम्म. अगर कसं ना बारीकपणे बसून आम्ही पण तेच हा. ऐकले. फॉरेन म्हटलं की सिंगापूर फिरायला जायचं फिरायला. किंवा एक तर मलेशिया ऐकायचो आपण कंटिन्युअसली, अमेरिका हम्म. आणि त्यानंतर मॅक्झिमम असून ऑस्ट्रेलिया किंवा काहीतरी असायचं. दुबई तर त्यावेळेस कोण म्हणत पण नव्हते फिरायला चाललोय. बरोबर. त्यामुळे सिंगापूर सगळ्यांना असं अट्रॅक्शन की यार जायचंय आपल्याला. हा, आणि ते असे की लहान मुलं पण जाऊ शकतात, हम्म. मोठे पण जाऊ शकतात, थोडे एजेड फॅमिलीला घेऊन जायचे त्यांनाही घेऊन जाऊ शकतो. म्हणजे ते काय फरक. हम्म. फक्त तिथे एकच कन्सर्न आहे की चालायला लागतं चालायला लागतं. Yes. किंवा मग तुम्हाला टॅक्सी करायला लागते जी महाग आहे, किंवा हम्म. बेसिक 60 पटीत असलं आणि थोडंसं तिथल्या गोष्टी पण हम्म. महाग आहेत. म्हणजे म्हणजे 7-8 सिंगापूर हजार. बेसिकली महाग आहे, हम्म. पण प्रॉपर प्लॅनिंग करून गेलं ना हम्म. तर लाखभर रुपये डोक्यावरनं पाणी हा. लाख रुपयात होऊन जाते पर पर्सन. पर पर्सन. हम्म. म्हणजे फ्लाईट्स तुम्ही इंडिगोच्या घेतल्या, लेओव्हर वाले तुम्हाला चालणार असेल तर तिकीट अजून कमी होतं. हम्म. नंतर तुम्ही हॉस्टेल्सला राहिले, हॉकर स्टॉललाच खाल्लं, हम्म. फ्री जितक्या जास्त फ्री स्पॉट्स बघता येतील आणि ठराविक स्पॉट्स पाहिले तर असं तुमचं बजेटमध्ये येऊ शकतं. एवढ्या काळजी तर ऍक्च्युली स्वस्तात होऊ हो, शकतं होऊ शकतं. बेसिकली. हम्म. हर्षद आणि सुजित ऍक्च्युली आज सिंगापूर बद्दल खूप काही गोष्टी कळल्या आणि तू तर मायने सिंगापूरमध्ये पोहोचला आता पण. तू तो जसं बोलला तिथेच राहिलाय, तो परत नाही आलाय. तो मनाने आणून तिथंच राहिला, हा. फक्त बॉडी येते तुझी. हा. तर तू आला, खूप भारी वाटलं आणि हा. तू आता रायडिंग करतोय. हम्म. पण मला सिंगापूर सोड तुमच्या दोघांचे अजून दुसरे पॉडकास्ट घ्यायचे आहेत. कारण Yes. कपल फिरणार खूप कमी आहेत, बरोबर. असे सोलो फिरणार भरपूर आहेत. आणि आम्हाला पण हम्म. खूप लोक म्हणतात की तुम्ही असं सतत एकत्र कसं फिरू शकता, पण आमचे चॉईसेस आणि सगळे लाईक्स मॅच करतात म्हणून आम्ही फिरतो त्यामुळे. आणि हा. मी एकटा जरी आता राईडला बऱ्याचदा मी मित्रांबरोबर एकटा जातो, पण मला घरून कधी फोन येत नाही, किंवा मी रात्री 10:30-11ला भेटायचं तर माझ्या मित्रांना होतं की अरे मला कधी तो एक डोकावतोय त्याला बरं तेच सांगतो. म्हणजे कधी त्याला भेटायला बायको सोडत नाही, या कारणाने माझं होत नाही कधी. दोघांनाही ट्रॅव्हलचा आवड असल्यामुळे हा. मग ती तेवढी लिबर्टी असते की हा ठीक आहे, मला नाही जमत, तू फिरून ये. हे होतं. आणि मला कुठे घेऊन जात नाही हा प्रश्नच कधी येत नाही, कारण नेहमीच सोबत ती असते. हा. त्यामुळे कधीतरी मला सोडून होऊन जात. त्यामुळे चांगली गोष्ट आहे, सिक्रेट आहे ते. हम्म. भरपूर लोकांना कळलं पाहिजे. हॅपी मॅरेजचं सिक्रेट. Secret. येस पॉइंट नाही, सगळ्यात पण- इम्पॉर्टंट पॉईंट झाला तो आता हा. शेवटचा उलट. आणि माझी अट म्हणजे माझे ज्या मित्रांना माहिती आहे लग्नाच्या अगोदर माझी अट्टीच होती, म्हणजे बायको फिरणारी असावी बास, किंवा मग ती अशी असावी की मी घरातून बाहेर येणार नाही, तू एकटा फिर. म्हणजे मला ओढत बायकोला नाही न्यावं लागलं पाहिजे, फॉर्च्युनेटली नाही होत तसं. त्यामुळे आमच्या गोष्टी बऱ्यापैकी. आणि होतं कसं, आता आम्ही सिंगापूरवरून आल्यानंतर मी जरी सिंगापूरला असो तरी माझ्या बायकोचे पुढच्या ट्रिपचे प्लॅन्स तिच्या होतात. सुरू. हे भारी आहे ना, त्यामुळं प्लॅनिंग चालू आहे. चालू होतं. हा, आणि किंवा आता मी जरी सुरू केलं तरी मला ते माझं प्लॅनिंग मागे नाही पडत. हा. मी म्हटलं की चला आपण आता हर्ष व्हिएतनामला जाऊन आला, हम्म. तर आमचं प्लॅन चालू होतं चल व्हिएतनाम जाऊ. हम्म. मग मी जर तिला फक्त म्हटलं व्हिएतनाम जाऊ, तर एक तिच्या बाजूने तिची स्वतःची आयटेनरी हम्म. बनवायचं काम सुरू होतं. फक्त बॅग उचलायची आणि निघायचं. बऱ्याचदा म्हणजे मी त्या कॅटेगरीतून की चल तिथं जाऊन बघू, हम्म. आणि हिचं असं असतं की नाही वेल प्लॅन गेलं पाहिजे, बुकिंग अगोदर झाल्या पाहिजे, हा. हे ते. त्यामुळं मग ते होऊन जात. आम्ही असं थोडासा बॅलन्स करतो Balance की एक करतो. ट्रिप डिरेक्टली तिकडे हा. जाऊन प्लॅन करायची आणि एक ट्रिप प्रॉपर प्लॅन करून करायची असं. त्यामुळे मग होतं. खूप भारी जर्नी आहे तुमच्या. थँक्यू. तुमच्या इकडे पण अजून पॉडकास्ट घ्यावे लागतील बाकीच्या गोष्टींवर. नक्कीच. आता जे पुढची काय कंट्री झाली की आपण परत त्याचं- आता पुढची कोणती जाणार आहे? चालले. तर अजून प्लॅन्स मध्ये हो. म्हणजे आम्ही मध्ये हम्म. स्वालबार्ड प्लॅन करत होतो, पण काही फॅमिली कमिटमेंट्स मुळे हम्म. नाही झालं. आता बघू, अजून प्लॅनिंगच चालू आहे. होणार ना लवकर. हा, लवकर Thank you, तिथे thank करणार you. आम्ही. मागे लावून धरलं की होतं. येस चालेल. थँक्यू. थँक्यू. आम्हाला इथं बोलवलं, आम्हाला प्लॅटफॉर्म दिला, त्यामुळे खरंच थँक्यू.